आज महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि बऱ्याच लोकांना उपवास असेल आणि आम्ही सर्वांनी मिळून सर्वांचा कंपल्सरीली उपवास केलेला आहे आज. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर, डिस्ट्रिक्ट ज्युडिशरीमध्ये असताना सातारा जिल्ह्यामध्ये काम करण्याचा योग आला नाही. त्यामुळे येथील लोकांचे जे काही पक्षकारांचे किंवा वकील वर्गांच्या अडचणी असतील ते मला तेवढे माहीत नाही, पण काही अडचणी कॉमन असतात. मी चंद्रपूरला प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज असताना एक ब्रह्मपुरी म्हणून तालुका होता, तो 100 किलोमीटरवर होता. तिथे सेशन डिव्हिजन नव्हता. सेशन ट्रायल चंद्रपूरला चालायचे. त्या वेस्टर्न महाराष्ट्र जेवढं डेव्हलप आहे तेवढं डेव्हलप नाही विदर्भ. कधीतरी सकाळी एक बस यायची, संध्याकाळी एक बस जायची त्या चंद्रपूरहून ब्रह्मपुरीला. जर एखादा विटनेस आला तर त्याला जर उशीर झाला एव्हिडन्स द्यायला तर त्याला परत जाण्याकरता बस राहायची नाही. त्याला त्या चंद्रपूरमध्ये राहण्याची सोय नसायची. सांगण्याच्या तात्पर्य एवढंच की जेवढेही तालुके आहेत, म्हणजे आज आपण सिनियर डिव्हिजनचं उद्घाटन करतो आहे, जेवढेही तालुके आहेत त्या सर्व तालुक्यांमध्ये ट्रायल कोर्ट असणं गरजेचं आहे. कारण पक्षकाराला आता जसं 70 किलोमीटर सातारा आहे, आज पक्षकाराला 70 किलोमीटर जावं लागतं, विटनेसला 70 किलोमीटर जावं लागायचं. आणि जर त्या दिवशी त्याची साक्ष झाली नाही तर तो खर्च जे काही आहे त्या वादी किंवा प्रतिवादीवर आहे. हे ट्रायल कोर्ट्स जसं आपलं न्याय आपल्या दारी हे संकल्पनेतून सर्व, आणि ते कुठेतरी प्रत्येक तालुक्या कोर्टाला हे ट्रायल कोर्ट्स असणं गरजेचं आहे. आज आपल्या ज्या काही फलटणमध्ये एक ट्रायल कोर्टची साखळी पूर्ण झालेली आहे. त्याकरता मी सर्वांचे अभिनंदन करतो. आता आपल्याला ज्युनियर डिव्हिजन आहे, सिनियर डिव्हिजन आहे आणि आता सेशन डिव्हिजन आहे. आणि आपल्याला आता साताऱ्याला एक्सेप्ट कुणाला ट्रान्सफर अप्लिकेशन दाखल करायची असेल त्या व्यतिरिक्त जावं लागणार नाही. थोडंसं जसं देशमुख साहेबांनी म्हटलं तसं ते आज आपण दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तराचं उद्घाटन करतो आहे. पण सिव्हिल लिटिगेशनची परिस्थिती काही खूप बरी नाही. ते जसं सांगितलं त्यांनी की त्यांनी स्वतःची केस त्यांना 17 वर्षानंतर कॉम्प्रोमाइज करावी लागली. आज आमचं एक वर्कशॉप होतं आणि त्या वर्कशॉपमध्ये हा थोडंफार केस मॅनेजमेंटचा विषय होता. 30-40 वर्षाच्या केसेस इन्व्हेरिबली पेंडिंग आहे. कुठेतरी आपल्याला काय कारणं आहे ते आयडेंटिफाय करायची गरज आहे. एका आमच्या ज्युडिशियल ऑफिसरने एक सजेशन दिलं, जसं जजेसला नॉर्म्स आहेत तसे वकिलांनाही नॉर्म्स पाहायला पाहिजे. बार कॉन्सिलर साहेब, देशमुख साहेब आणि भोसले साहेब कुठेतरी विचार करायला पाहिजे. आपण इन्स्टिट्यूशनच्या हितामध्ये काम करायला पाहिजे, पक्षकाराच्या हितामध्ये काम करायला पाहिजे. जिथे गरज असेल ॲडजर्नमेंटची तिथे गरज न्यायाधीश ॲडजर्नमेंट देतो. पण कुठेतरी सिव्हिल केसेसमध्ये जी काही परिस्थिती आहे ती खूप चांगली परिस्थिती नाही. माझ्याकडे सध्या अँटिसिपेटरी बेलचं असाइनमेंट आहे. मी हे माझ्या वर्कशॉपमध्येही सांगितलं. आणि आज जे रिकव्हरीचे दावे आहेत, जे रिकव्हरी दावे सिव्हिल कोर्टाला यायला पाहिजे, ते दावे कुठेतरी पोलीस स्टेशनला चाललेले आहेत. टायटल सूट्स आहेत ते तिकडे पोलीस स्टेशनमध्ये डिसाईड होत आहे. हे जे काही चिन्ह आहेत ते काही बरोबर नाही आपल्या सिव्हिल लिटिगेशन करता. आपण जर हीच परिस्थिती राहिली तर आज जरी उद्घाटन आपण करतो आहे सिव्हिल कोर्टाच्या, यांच्या वेगळ्या कंटेक्समध्ये देशमुख साहेबांनी म्हटलं की बंद व्हायला पाहिजे म्हणून, किंवा असा दिवस यायला पाहिजे की ज्या दिवशी सिव्हिल लिटिगेशन नको. पण असा दिवस येऊ शकतो की ज्या दिवशी सिव्हिल कोर्ट बंद करावे लागतील वेगळ्या कारणाकरता, आणि देशमुख साहेब म्हणतात त्या कारणाकरता नाही.
कुठेतरी चिंतन करायची गरज आहे आपल्याला ह्या सिव्हिल लिटिगेशनबद्दल. असं नको व्हायला की उद्या सिव्हिल कोर्ट्स आपण आज उद्घाटन करतो आहे आणि काही वर्षानंतर ते बंद पडतील. खूप वेळ घेणार नाही. आपण आपल्याला सर्वांना त्रास दिला, इतका उशिरापर्यंत बसवून ठेवलं, त्याकरता क्षमा मागतो आणि थँक्यू व्हेरी मच. घ्यायचं टाळतो, मुद्द्यावर येतो. काल असंख्य दिवसानंतर आपल्या भूमीवर म्हणजे फलटण येथे पाय ठेवला आणि आज आपल्या सर्वांच्या समोर जेव्हा मी उभा आहे तेव्हा एकच भावना मनात येते आणि ती म्हणजे आपली माती, आपली माणसं. लहानपण इथेच या गावात किंवा आजूबाजूच्या तालुक्यात गेलेलं आहे. मोरोची आमचं गाव, वडिलांचं लहानपण तिथे, आई पिरळे गावाची. 13 वर्ष वडिलांचं वय असताना त्यांचं लग्न झालं. आई 8 वर्षाची. आणि लग्नात असं समजतं की 2 सासऱ्यांमध्ये म्हणजे बोलणं होतं, एकच मुलगी दिली बुवा तुम्ही. तर मग आमचा दुसरा पण मुलगा आहे. मग म्हणजे ठीक आहे, ही आहे की मुलगी दुसरी आमची, घ्या. दुसरी मुलगी बाहेर आंब्याच्या कोयाचा खेळ खेळत होती. तिला उचलून आणलं, बसवलं. 5 वर्षाचं वय त्यांचं. त्या आमच्या मावशी इथे राहतात. आमचे काका आता नाही आहेत. आमचा बंधू राजा पानसरे इथे आहे. आमच्या वहिनी आहेत, मित्र आहेत. तर असं दरवर्षी उन्हाळ्यात सुट्टी मात्र आमची इथं असायची. आम्ही जरी नागपूरला गेलो, वडिलांची बदली झाल्यामुळे, त्यामुळे 2 महिने उन्हाळ्याचे इथे असायचे. इथून मोरोतीला जाणे, तिथे विहिरीत उड्या मारणे, मजामस्ती करणे, मातीचे खेळ करायचे. तर त्या वातावरण वाढत मराठी मीडियममध्ये शिक्षण घेत, नागपूरला का व्हायना ह्यांचं मोदोजी हायस्कूलमध्ये झालं, राजाचं आमचं धरमपेठ हायस्कूलमध्ये झालं. असं करत करत दोघंही एकाच वर्गात, 1 वर्षाचा फरक पण आमचं एकाच वर्गात. म्हणजे फॉर सम रिझन मी कधी नापास झालो नाही. तो माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे. त्याला 1 वर्ष लवकर शाळेत टाकला असेल म्हणून आम्ही, नाही तर तुम्हाला वाटायचं की तो लहान आहे, मी नापास झालो वगैरे. मी हुशार आहे तसा. प्रॉब्लेम असा झाला की 12वीत मला इतके कमी मार्क पडले की आमच्या वडिलांचं स्वप्न भंग झालं. कारण ते इंजिनियर, आमचे काका इंजिनियर. त्यांना वाटायचं आपला मुलगा पण इंजिनियर व्हावा. हा अभ्यास जास्त करायचा राजा. म्हणजे त्यांनी 12वीपर्यंत पुस्तकाशिवाय काही बघितलंच नाही, 12वीनंतर पुस्तक कधी बघितलंच नाही, असं झालं. कारण अचानक फलटणमधून त्याला बेळगावला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन मिळाली. मग ते बेळगावचं वातावरण बघून सगळं जरा विचित्र गडबड झाली थोडीशी. पण त्याला डोनेशन देऊन ॲडमिशन मिळाली. मला डोनेशन देऊनसुद्धा ॲडमिशन मिळाली नाही. म्हणून मी इंजिनियर झालो नाही, परंतु न्यायाधीश झालो. ते पण व्हायला बराच वेळ लागला. कारण की लगेच काही लॉ केलं नाही. BSc वगैरे करून मग आता बिझनेस करावा असं म्हणून बांधकाम व्यवसायात आमचे मोठे बंधूही होते, सिव्हिल इंजिनियर काका वगैरे. तर ते करत करत बरेच वर्ष, म्हणजे 15-1 वर्ष चांगला व्यवसाय होता. अगदी रेग्युलर जसं कॉन्ट्रॅक्टर रजिस्टर्ड असतं तसं आमचं रजिस्ट्रेशन होतं. वेगवेगळे डिपार्टमेंट बघितले, नगर परिषद, PWD वगैरे सगळं. आणि लग्न झालं त्यानंतर मग LLB. आमचे दोन्ही बंधूंचं नागपूरकडेच लग्न झाल्यामुळे काहींचं असं म्हणणं पडलं की बुवा आपले नातेवाईक सगळे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये आहेत, एक तरी तिकडं असावं. त्यामुळे म्हणून मग आमची पत्नी कोल्हापूरची. लग्नानंतर समजलं लवंगी मिरची काय असते ते. त्यानंतर लॉच केलं डायरेक्ट.
पण बिझनेसमध्ये असल्यामुळे 7 वर्ष लागले मला वकील व्हायला. तर आणि जवळपास 35व्या वर्षी वकील झालो मी. तिथून पुढे म्हणजे अगदी शौक म्हणून वकिली करायचो. माझा मुख्य आवक पैशाची व्यवसायात नव्हती, पण मला फार आदर होता ह्या प्रोफेशनबद्दल. कारण घरी कधी ह्याच्यावरती चर्चा झाली नाही. मी फर्स्ट जनरेशन लॉयर. आमच्या घरात वकिलीचा कुठलाच शब्द नाही, कुणाला काहीच कल्पना नाही. बरं, कॉलेजमध्ये जाणं शक्य नव्हतं कारण बिझनेसकडे लक्ष द्यायचं होतं. तर संध्याकाळचं कॉलेज बघितलं. मग ते म्हणाले की आले नाही तरी चालेल, पण फीस भरा. म्हटलं आजच भरतो पूर्ण. फीस भरायला प्रॉब्लेम नाही, अटेंड करायलाच प्रॉब्लेम आहे सगळा. तर त्यामुळे ते जमलं. कॉलेजही केलं नाही. त्यामुळे वर्गातसुद्धा वकिलीबद्दल काहीच ऐकलेलं नाही. मग असं करून वकील झाल्यानंतर मग आता काहींच्या भाषणातही आलं, न्याय मंदिर, न्याय देवता हे शब्द ऐकले होते आणि तसेच मनात होते. पहिल्यांदा नागपूरच्या न्यायालयात एंटर केल्यानंतर मला अगदी मनापासून वाटलं की आपण न्याय मंदिरात प्रवेश केला. आणि मग न्यायाधीश कोण माहीत, तर तो ज्युनियर डिव्हिजन, वरची हायरार्की माहीतच नाही आम्हाला. मग ते न्यायदेवतेला बघायला गेलो. एक न्यायाधीश साहेब बसले होते छान असे सकाळी 10:30-11 वाजता. आणि ते डायसवर बघितल्यानंतर अरे बापरे म्हटलं, न्यायदेवता वरती छान, असं बरं वाटलं एकदम, असं मनात होतं तसं. आणि मग इकडे तिकडे जाऊन 2-1 तासांनी परत आलो त्याच कोर्टात दुसरा अर्ज घेऊन. तोपर्यंत न्यायदेवता बरीच घसरली होती अशी खाली. अरे म्हटलं असं कसं काय, एवढं दिसलं फक्त. एक साधारण माणूस म्हणून ज्या विचाराने मी तिथं गेलो, कुठेतरी मला खटकलं ते. म्हणजे भक्ती नाव न्याय देवता, आणि मग ते पण आता होते तसे, तर काय करता. मग हळूहळू एक एक गोष्ट उलगडत गेली. बरंच काय काय समजलं. कालांतराने सुप्रीम कोर्टापर्यंत पण जाता आलं. आनंदगड आहे, सगळं छान आहे. तर मग ज्यावेळेस स्वतः न्यायाधीश म्हणून बसण्याची वेळ आली, तर कुठेतरी ते डोक्यात होतं की आपल्याला पाहणारे लोक कसे पाहतात. फार श्रद्धा असते त्यांची आपल्यावरती. त्यामुळे न्याय देवता म्हणा, न्यायाधीश म्हणा, अतिशय महत्त्वाचं पद आहे. लक्ष थोडंसं द्यायला पाहिजे. बीडला असताना असाच खटला चालू होता, परंतु एक गृहस्थ म्हातारा माणूस लक्ष गेलं, आता त्या दरवाजातून आतमध्ये एंटर करत होता. त्यांनी पायातली चप्पल बाहेर काढली. देवालयात जसं नमस्कार करतो तसं त्या उंबऱ्याला नमस्कार करून तो आतमध्ये आला. तर ह्या भावनेने लोक येतात. आणि कशासाठी आला असेल, तर त्याच्या मुलीला त्याच्या जावयानी 200 रुपये दारू प्यायला दिले नाही म्हणून जाळून मारून टाकलं. त्याचा पुरावा द्यायला तो गृहस्थ आला होता. तर आता आपल्यासाठी ते रोजच्या गोष्टी आहे, सरकारी वकिलांसाठी रोजच्या गोष्टी आहे. त्याचा काय बाबाजी काय म्हण सांगा कसं झालं, तर ते रडायला लागलं. ते काय सांगू म्हणला. मग अहो जे झालं असेल ते सांगा. ते बघून मला थोडीसं दया आली. म्हटलं अरे बाबा नाही सांगू शकत माणूस, थोडंसं जरा बसायला स्टूल वगैरे द्या म्हटलं. पाणी पाजलं. सरकारी वकील म्हणून मॅडम किंवा जे कोणी असतील, साक्षीदाराची भावना थोडी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. कम्फर्टेबल करणं आपलंही काम आहे, न्यायाधीश म्हणून सुद्धा. तर असं ते सुरू झालं. परत जर ह्या भूमीवरती येतो म्हटलं तर आज फलटणकरांसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आणि त्या दृष्टीने फलटणकर या नात्याने माझंही स्वप्न पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. सय्यद साहेबांकडे फार अपेक्षेने आम्ही बघतो.
जुन्या केसेस कशा निघतील याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनाही विनंती करतो, थोडंसं लक्ष द्या. बीडला असताना असंच प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून ते स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटवाले प्रत्येक महिन्याच्या शेवटी येतात आणि सह्या घेतात की एवढ्या एवढ्या केसेस आहेत. तर ते एक केस अशी मला दिसली जी 50 वर्ष जुनी होती. ते सही करतानाच मला थोडं खटकलं, 50 वर्ष जुनी काय केस असेल बरं. तर म्हटलं हे केसचे डिटेल्स काढा, कुठे आहे. माजलगाव तालुक्यात JMFCच्या कोर्टात आहे म्हणे. म्हटलं ते जे कोणी न्यायाधीश आहेत त्यांच्याशी मी संध्याकाळी फोनवरती बोलतो, जरा मला समजू देत काय भानगड आहे. तर लेडी न्यायाधीश होती. संध्याकाळी त्यांना म्हटलं निरोप द्या, ती केसचे पेपर्स घेऊन बसतील. मग निरोप दिला. संध्याकाळी फोनवरती बोललो. म्हटलं मॅडम 50 वर्ष झाले हो, काय भानगड आहे, नक्की केस कशाची आहे. म्हणे चोरीची आहे. म्हटलं काय चोरीला गेली आहे. तर एक कोंबडी चोरीला गेली आहे म्हणे. अरे म्हटलं मग मुद्देमाल का. मुद्देमाल नाही ना म्हणे. मुद्देमाल कसा, कोंबडी चोरीला गेली ते खाऊन पिऊन झालं असेल ना, तेच जे काही झालं असेल ते. मुद्देमाल नाही काय नाही. म्हटलं मग काय नक्की अडचण काय. आरोपी सापडत नाही. आरोपी कोण. ते बंजारा जातीचे लोक इथे आले होते 15 दिवसासाठी, खाटा टाकून तिथं झालं, त्यांच्या बाजूच्यानी कोंबडी चोरली आणि ते निघून गेले. म्हटलं मग आता आरोपीचा पत्ता शोधायला गेलं तिथे आढळून येत नाही असाच रिपोर्ट येतो म्हणे. म्हटलं आरोपीचं वय काय. तर म्हणे 50. अरे म्हटलं आरोपीचा पत्ता नाही सापडणार हो म्हटलं आता, आणि चुकून जर पोलिसाला सापडला तर तो परत येणार नाही. त्यामुळे आरोपीला शोधण्यापेक्षा तुम्ही तक्रारदाराला शोधा, त्याचं वय किती. तर म्हणे 30 आणि 50 80. म्हटलं ते पण थोडंसं कठीण आहे, पण बघायला हरकत नाही. 299 CRPCचा उपयोग करायला हरकत नाही. जर समजा त्यांनी सांगितलं की काही आठवत नाही तर, किंवा म्हटलं 256 आहे तुमच्याकडे, ते केसेस तुम्ही काढू शकता, काय त्याची किंमत आहे वगैरे वगैरे. एवढ्याशा चर्चेने ती 50 वर्षाची केस, जुनी केस ताबडतोब निघून गेली. असं काहीसं जर आपण प्रयत्न केले तर तात्काळ निर्णय होऊ शकतो. तर मगाशी सांगत होतो की ते मावशीचे आमचे वय 5 वर्ष होतं, परंतु तेव्हापासून, किंवा आईचं 8 वर्ष, तेव्हापासून जवळपास 75 वर्ष त्यांचं लग्न एकत्र राहिलं. 2 वर्षापूर्वी आमची आई गेली. वडील अजूनही आहेत 90 वर्षाचे. पण अशा ह्याच्यात ते लग्न टिकून राहिलं. आमचे काकाही गेले काही वर्षापूर्वी. आता थोडासा काळ बदलला आहे. परवा मीडिएशन कॉन्फरन्समध्ये आमच्या मित्रांनी एक किस्सा सांगितला, तुम्हाला शेअर करतो. नवीन लग्न झालं होतं, थोडंसं नवरा बायकोंमध्ये वाद होते. मीडिएशनसाठी प्रयत्न केला की काय नक्की काय भानगड आहे. तर नवऱ्याची अशी अपेक्षा होती की बायकोनी प्रॉपरली ड्रेस्टअप असावं, थोडं मेकअप वगैरे करायला पाहिजे. ते रिप्रेझेंटेटिव्ह होते कुठल्या तरी कंपनीमध्ये, पण ते बरोबर नाही, म्हणजे असं येत असं ह्या एवढ्या मुद्द्यावरती थोडासा तो वाद होता. ते मीडिएशन म्हणा, त्याच्यात थोडंसं एकट्यात बोलल्यानंतर बायकोनी आपली व्यथा मांडली की म्हणजे विचारलं काय नक्की प्रॉब्लेम काय. नाही म्हणे ते ब्रँडेड नाही आहेत ते कॉस्मेटिक्स. तर अरे अच्छा. मग ते थोडंसं दोघांना कन्व्हिन्स केलं. नंतर दोघं एकत्र गेले. नवऱ्याने ब्रँडेड दुकानात जाऊन कॉस्मेटिक्स घेतले. तिथून पुढचा संसार व्यवस्थित. तर काळ बदलला. लग्न टिकवण्यासाठी कॉस्मेटिकची जरा जरूरत जास्त झालेली आहे, असं काहीतरी चित्र समोर येत आहे. पण असतात काही गोष्टी, त्यामुळे त्यांच्याही काही अडचणी असतील. पण आपल्याकडून जे काही जास्तीत जास्त प्रयत्न करता येतील, आपण काय करू शकतो. तर नोकरी जॉईन झाल्यापासून नोकरी संपस्तोवर काम करू शकतो. तेवढं केलं तरी देव पावला. मनापासून प्रयत्न करायचे. जरुरीपेक्षा जास्त घाई करण्याचं कारण नाही. असाच एक दुसरा किस्सा आहे, ते सांगतो आणि संपवतो.
म्हणजे फार जास्त इन्सिस्टन्स न्यायाधीशांनी केला तर कसं होतं, असंच फॅमिली डिस्प्यूट होता. त्या ते नवरा म्हटला मी हरकत नाही, म्हणजे थोडंसं कन्व्हिन्स केल्यानंतर नांदायला तयार आहे. बायको म्हटली मी नाही नांदणार. आता काहीतरी असतील कारण. जज साहेब म्हटले नाही नाही तुम्ही राहा. ते नाही म्हटली. तरी थोडेसे म्हटले अहो ते ऐकतोय ना, तेवढं हे करतोय ना सगळं, काय हरकत आहे. नाही म्हटले नाही राहणार. तरी जज साहेब म्हटले अहो एवढं करावं. तर मग ती वैतागली थोडीशी. म्हटले साहेब तुमच्यासोबत राहील पण त्यासोबत नाही राहणार. साहेबांनी फाईल बंद केली म्हणे पुरावा घेतो या म्हणे. तर थोडंसं जास्त इन्सिस्ट करणं पण योग्य नाही. मिडिएशन पण करा, केसेस पण काढा आणि फलटणकरांना न्याय द्या. आयोजकांनी मला इथं आवर्जून बोलवलं, इतक्या वर्षानंतर माझी आठवण ठेवली, त्यांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी ऐकून घेतलं. 2 शब्द का व्हायना. त्यामुळे आपलं खूप मंगल हो, आपलं खूप कल्याण हो, आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण हो. फक्त इच्छा थोड्या कंट्रोलमध्ये ठेवा. नमस्कार. लगेच देतो, कमीत कमी बोलतो. माय ब्रदर जस्टिस नितीन बोरकर, माय ब्रदर जस्टिस पानसरे, जस्टिस देशमुख, जस्टिस रणजीत सिंह भोसले, और PDJ मिस्टर वाघमारे, मिस्टर शेटे तांबोली, मिस्टर पाटिल and Mr. Sayyed, all our spouses here, पानसरे वहिनी, देशमुख वहिनी, भोसले वहिनी, नितीन जाधव साहेब, मार काउन्सिलचे मेंबर्स, कोंडे देशमुख, आलेले इथे सर्व वकील मंडळी, फलटणचे आणि AIWचे जे मुंबईत आहेत आणि जे कोल्हापूरला आहेत. सर्वप्रथम ह्या इथे आज या सभागृहात नितीन बोरकर साहेब आणि माझ्यामध्ये एक साम्यता आहे, बाकी कोणात ते नाही आहे. ते म्हणजे आम्ही दोघंच आउटसाईड फलटण किंवा आउटसाईड सातारा आले आहोत, पण आम्ही दोघंच गाडीवर आहोत. फलटणला मी काल पहिल्यांदाच आलो. फलटणला याच्या अगोदर कधीच आलो नव्हतो. एक 8 दिवसा अगोदर फलटण बारचे काही मंडळी माझ्या चेंबरला मुंबईत आले आणि त्याने मला एक इन्व्हिटेशन कार्ड दिलं आणि इन्व्हिटेशन कार्डबरोबर त्याने एक फुलाचं एक छानसं असं गुच्छ दिलं. ते गुच्छ पाहिल्यानंतर मी त्यांना म्हणालो की किती सुंदर फुलांचा गुच्छ तुम्ही आणला आहे. ते म्हणाले साहेब तुम्ही फलटणला या, फलटणी तसंच सुंदर आहे, फलटणची लोक त्याच्याहून अधिक सुंदर आहेत. काल आलं कळलं की येस, फलटण आणि फलटणची लोक तेवढी सुंदर लोक आहेत. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. फलटण एक असं ठिकाण आहे की जिथे डिस्ट्रिक्ट कोर्ट पहिलं आलं आणि सिव्हिलचं सिनियर नंतर आलं. विशेष आहे. सय्यद साहेब, तुम्हाला एक सांगू इच्छितो मी. आत्ताच वाघमारे सर्व डिटेल्स दिले आहेत. वाघमारे साहेब म्हणाले की ऑल काइंड ऑफ फॅसिलिटीज देअर, VC इज देअर, फर्निचर न्यू, पेंटिंग सर्व. आणि सर्व महत्त्वाचे म्हणजे 67 मॅटरचा बोर्ड उद्याचा तयार आहे. फलटणच्या वकिलांना एवढंच सांगतो मी, उद्यापासून नो ॲडजमेंट्स. कामं केली पाहिजे आपण लवकर कामं करू, लवकर संपवू. त्याकरता सय्यद साहेबांची नियुक्ती झालेली आहे. सय्यद साहेब, ऑल दी बेस्ट टू यू उद्यापासून काम करण्यासाठी. 2 वाजलेले आहेत, आणखीन जास्त अन्याय तुमच्यावर होऊ नये. तर ऑल दी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. Dignitaries on the dais, of the dais. खरं तर आता आज मराठीतच बोललं पाहिजे, कारण मला सुद्धा माहेरी आल्याचा आनंद झालेला आहे. मी नितीन बोरकर साहेब, मी आणि पानसरे साहेब आम्ही तिघंजणं एकाच बॅचचे आहोत. पाटील साहेब आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि आमचे नवे सहकारी आपल्या जिल्ह्याचे माझे बंधू रणजितसिंह भोसले साहेब
यांच्यावर बर्डन ऑफ प्रूफ होतं का नाही कोणा स्टॉक, पण त्यांनी ही हॅड प्रूव्ह दॅट ही सन ऑफ द बॅरिस्टर राजा भोसले. तर मी ह्या पानसरे साहेबांची परवानगी घेतलेली आहे आणि भोसले साहेबांची परवानगी न घेताच का घेतली नाही तर म्हटलं ठीक आहे आपलेच बंधू आहेत कशाला परवानगी घ्यायची. एक मी शेअर म्हणणार आहे त्या दोघांच्यासाठी खास. खरं तर शेअर आहे का काय डायलॉग आहे काय तुम्हाला म्हणायचे ते म्हणा तुम्ही, पण तुम्ही म्हणणार आहे. चंद्राला डाग आहे, चंद्राला डाग आहे, सूर्याला आग आहे, सूर्याला आग आहे. अनिल पानसरे साहेब, रणजितसिंह राजा भोसले साहेब, फलटणकराची आदराची आणि स्वाभिमानाची बाग आहे, आदराची आणि स्वाभिमानाची बाग आहे. फलटणकर म्हणून मला वाटलं होतं त्यांचं भाषण पण मला ऐकायला मिळत. आमचे पाटील साहेब पण म्हणले तुम्हीच बोलायचे, आम्ही काय फार बोलणार नाही. मला फलटण कोर्टामध्ये काम करण्याचा खूप वेळा योग आला. आमचे मित्र इथं बसलेले आहेत नरसिंह निकम, त्यांच्याबरोबर आम्ही 10-12 दिवस फिरायला गेलेलो होतो. BK शिंदे साहेब सातारला यायचे आणि माझी त्यांची साताऱ्यात आणि फलटणमध्ये बऱ्याचदा झुंज व्हायची. आणि फलटणला आले की BK शिंदे साहेब म्हणायचे तुम्ही आला का नाही. तर आधी 2 दिवस माझ्या मेंदूमध्ये वेगवेगळे विचार सुरू होतात की ही पोरगा आता उद्या मला काय काय करेल, कसा कसा त्रास देईल, असं ते स्पष्ट बोलायचे मला. ते पाठीवर हातही ठेवायचे. त्या फलटणच्या स्मृती सगळ्या जाग्या झाल्या. पण 1.5 वर्षापूर्वी एक प्रसंग असा झाला की जवळजवळ वर्षभर फलटणकर माझ्यासाठी प्रयत्न करत होते की तुमचा सत्कार घ्यायचा आहे, भाषण ठेवायचं आहे, सत्कार घ्यायचा आहे, भाषण ठेवायचं आहे. आणि इतके सत्कार झालेले होते की मलाच कसं तरी वाटत होतं इतके की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात किती सत्कार घ्यावे तरी किती याचं मला म्हणून मी म्हटलं टाळत होतो. पण आपल्या इथं बसलेले आहेत ॲडव्होकेट राजेंद्र अणबुले, माझे मित्र आहेत. त्यांच्याबरोबर इथले बरेचसे ज्युनियर मंडळी कनेक्टेड आहेत आणि त्यांचं खूप असं चांगलं, जसं मी भाषणं देण्याचं काम करतो कायद्यावर तसं ते पण चांगलं काम करतात. त्यांच्याकडे अपील तयार करण्यात आलं आणि त्यांच्याकडे अपील दाखल झाल्यानंतर त्यांनी म्हणलं आता अपील मंजूर केलं, तुम्हाला फलटणला मी घेऊन जाणारच नाही तर तुम्हाला यावंच लागेल. तर 1.5 वर्षापूर्वी तो कार्यक्रम आम्ही केला, खूप चांगला कार्यक्रम झाला. त्यावेळेसच मला सांगण्यात आलं की आता इथं डिस्ट्रिक्ट कोर्ट मंजूर होते, सिनियर डिव्हिजन मंजूर होते. त्यावेळेस मला आठवतं की महिला वकिलांचा सहभाग फार मोठा होता आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार होता की हे कोर्ट आपल्याकडे कधी येतं. आता गुरुवार किंवा शुक्रवार असा फलटणचा वार होता. आता जवळजवळ 17 वर्ष वकिलीपासून दूर झाल्यामुळं पण फलटणच्या वकिलांची टीम यायची. मला आठवतं की 2 जोशी बंधू वकील होते, त्यातले एक जोशी जे होते धाकटे जोशी, ते आणि मी दुपारी जेवायला बसायचो. आम्ही 2 बंधू आणि ते शेंगदाणे वगैरे आणायचे, म्हणायचे फलटणचे आहे. आणि अचानकच ते अटॅकनं गेले. फलटण साताऱ्यावरनं प्रवासाचा ताण करून घरापर्यंत पोचत असताना थोड्या अंतरावरती कोसळले आणि ते गेले. त्यांच्या मिसेस माझ्या मते बहुतेक प्रॅक्टिस करतायत तिथं अजून. तर हे सगळ्या फलटणच्या आठवणी मला जाग्या झाल्या. आणि आज सगळ्यांचं मी एवढ्यासाठी अभिनंदन करतो की हा फलटण कोर्टाचा हा आजचा उद्घाटन सोहळा जो झाला तो फलटणचा इतिहास आहे आणि तो इतिहास घडवणाऱ्या तुम्हा सर्वांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. मी भंडाऱ्याला असताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश होतो आणि त्यावेळेस मला म्हणजे प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून सगळ्यांनाच आम्हाला बोरकर साहेब, पानसरे साहेब आणि बरेच जण सगळे जे होतो त्यांना आम्हाला एक काम दिलेलं होतं की तुम्ही त्या जिल्ह्याचा कायद्याचा इतिहास लिहायचा आणि तो आम्हाला पाठवायचा आणि त्याच्या आधारे ते आता एक पुस्तक बहुतेक तयार करायचं चाललं होतं, झालं असेल कदाचित ते किंवा होईल आता ते. तर मी तुम्हाला एक विनंती करीन की ह्यातल्या आता जे सगळ्यात ज्युनियर मोस्ट वकील असतील, ह्या वर्षी आलेले असतील, त्यांनी ही कार्यक्रम पत्रिका जपून ठेवा. कधीतरी 50 वर्षानं ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस तुम्ही ही कार्यक्रम पत्रिका द्या, ते आठवण करा. महाशिवरात्रीचा दिवस 15 फेब्रुवारी, त्या दिवशी असा सोहळा झालेला होता आणि त्या सिनियर डिव्हिजन कोर्टाचं उद्घाटन झालेलं होतं. तसं ते जिल्हा न्यायालयाचं उद्घाटन झालं, त्याची पण कार्यक्रम पत्रिका जपून ठेवा. हे मला तिथं जाणवलं. मग कुणी पुस्तकं लिहिलेली होती, कुणी लेख लिहिलेले होते.
कोणशिलेचं कोणी फोटो काढलेले ते सगळं जमा करून आम्ही इतिहास लिहिला. अशा पद्धतीचा तुमचा इतिहास तुम्हाला नक्कीच लिहिण्याची संधी मिळणार आहे. मी यावेळेस पाटील साहेबांचा आणि रणजितसिंह भोसले साहेबांचा थोडासा वेळ माझ्याकडं भाषणात समावेशित करून मी बोलणार आहे. आणि बऱ्याच वकील मंडळी, विशेषतः फलटणच्या वकील मंडळी मला म्हटले की तुम्ही साहेब 5-10 मिनटं नाही थोडंसं जास्त बोलाल का. म्हटलं सॉरी, प्रोटोकॉल पाळावं लागेल. पण आता मी सुद्धा एक भाषण, मला व्यासपीठ मिळालं की मी सोडत नाही व्यासपीठ, तुम्हाला माहीत आहे बऱ्याच जणांना. त्यामुळे मी थोडंसं बोलणार आहे, न्यायाच्या संकल्पनेवर बोलणार आहे. कोर्टातच फक्त न्याय दिला जातो आणि न्यायाधीश न्याय देतात हे अजिबात पूर्ण सत्य नाही. तुम्ही पण सगळेजण न्यायाधीश आहात. आपण साधा साधा विचार करूया की आपण न्याय कसा देतो आणि न्याय कसा घेतो, त्याचं मी थोडक्यात सांगणार आहे. रस्त्यानं आपण जातो, कोणीतरी आपल्याला साईड देतं, न्याय दिला. तुम्ही कोणाला तरी साईड दिला, न्याय दिला. नवरा बायकोबरोबर चांगला बोलला, बायकोला न्याय मिळाला. बायको नवऱ्याबरोबर चांगली बोलली, नवऱ्याला न्याय मिळाला. आपल्याबरोबर मित्र आहेत, त्यांच्याबरोबर चांगला वागला, न्याय मिळाला. पावला पावलाला न्याय आहे, फक्त आपण तो जाणून घेतला पाहिजे. तो नुसता न्याय मंदिरातच नाही, तो पावला पावलाला आहे. आणि न्यायाची ही प्रक्रिया इतक्या सहजासहजी होत नाही. आपले विवेकानंदांनी असं एक विधान केलेलं होतं की मी खूप प्रयत्न केला, या पृथ्वीवर यशस्वी माणसं कोण आहेत, चांगली माणसं कोण आहेत, आणि मला एक उत्तर मिळालं अभ्यास करून करून की म्हणजे प्रामाणिक माणसं. पण म्हटले प्रामाणिक माणसं कशी घडवायची. मी ह्या वाक्यावर खूप विचार केला, जवळजवळ 2 लेख लिहिले, मी खूप नोट्स काढल्या. आणि मी विचार करायला लागलो की बायबर्थ तर कोणी प्रामाणिक असूच शकत नाही. आणि जर कोणी असा टॉल क्लेम केला तर तो एकतर खोटा तरी बोलतोय ना तर वेडा तरी आहे, असा त्याचा अर्थ होईल. बायबर्थ कोणी प्रामाणिक होत नाही. आणि म्हणून तर लिटिगेशन वाढतं. काय गैरसमजात नव्हतं, काय स्वार्थात नव्हतं, कळतच नाही आपल्याला स्वार्थ. परवाची गोष्ट सांगतो. आमच्या सौभाग्यवती इथं बसल्यात, त्यांच्या नावे एक क्षेत्र आहे, त्या क्षेत्राची मोजणी करण्यात आली आणि त्यांच्या क्षेत्रात एकानं अतिक्रमण केलं आणि त्यांनी पण एका क्षेत्रात अतिक्रमण केलेलं आहे. म्हणजे थोडंसं अर्धा 1-2-3 गुंठे त्यांनी पण अतिक्रमण केलं. आता काय करायचं. नाही म्हटलं, पहिलं त्याला ज्याचं आपण अतिक्रमण केलं आहे त्याला पहिलं सांगायचं, ते आम्ही तुला काढून देतो, पाहिजे त्या दिवशी तू घे, तुला पावती देतो, पोझिशन देतो. आपण जर न्याय दिला नाही, जर जाग्यावर दिला तर त्या बिचाऱ्याला कोर्टात यावं लागणार नाही. विनाकारण वर्षानुवर्ष इथं करावं लागणार नाही. आता तर मोजणीची ETC पद्धतीनं अत्यंत सायंटिफिक आणि टेक्निकल पद्धतीनं मोजणी आलेली आहे. त्या मोजणीमध्ये चुकाच नाहीत. त्यामुळे अतिक्रमणाचे दावे खटले आहे. आता मोजणीदार आणला, त्याला क्रॉसमध्ये असं केलं, कशी त्याची जिरवली वगैरे वगैरे, ह्याच्या भानगडे आहेत, त्या कराव्याच लागणार नाहीत. कारण आता यंत्राच्या साह्यानं मोजण्या झालेल्या आहेत, त्या काय खोट्या मोजण्या असणार नाहीत. असे सगळे प्रकरणं आता ह्या मुख्यत्वे हा जो पक्षकार जो आहे आपल्या फलटणच्या कोर्टातला किंवा ग्रामीण भागातला पक्षकार, हा शेतकरी पक्षकार आहे. आणि शेतकऱ्यांना अनेक संकटाला तोंड कसं द्यावं लागतं तुम्हाला माहीत आहे. तो बिचारा इतका प्रामाणिक आहे, कोणाला काय त्रास देत नाही, तो आत्महत्या करतो. आता तर त्याची इतकी अवस्था वाईट आहे की त्याचं आता लग्नच होणार नाही, मुलीच मिळत नाहीत, मुली त्याला पसंतच करायला तयार नाही, नको म्हणतात शेतकरी. सगळेच शिकले, सगळे अधिकारी झाले, कोणाला नोकऱ्या लागल्या, व्यावसायिक झाले, तर खाणार काय. कागदपत्र, वह्या, पेन खाणार, अन्न तर खावंच लागणार ना. त्या अन्नदात्याची काळजी घेण्यासाठी ह्या कोर्टाची निर्मिती झाली, एवढं सगळ्यांनी ध्यानात ठेवावं. मुख्यत्वे यांचे 2 प्रकारचे दावे असतात, एक अतिक्रमणाचे आणि रस्त्याच्या वादातले. बाण टोकरायचा, आत कष्ट करायचं सोडून बाण टोकरत बसायचं, दुसऱ्याचं आपल्याला घ्यायचं, ह्यातनं ते लिटिगेशन येतं, तर त्यांना न्याय द्यायचा प्रसंग येतो. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे रस्त्याचा प्रकार. रस्ता तर पेरणीपुरता, पीक काढून येण्यापुरता तरी रस्ता देता येतो, तहसीलदार साहेबांना पण देता येतो. आमच्या दिवाणी कोर्टात आलं तर फार वेळ लागतो त्या शेतकऱ्याला, हेलपाटे घालून तो आपला खिस्सा जास्त कापला जातो, ह्या भीतीनं तो काही वेळेस अन्याय सहन करतो आणि मग तो न्यायापासून वंचित राहतो. तर त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. आणि आज तो प्रसंग खूप छान आलेला आहे. तर हे कोर्ट जे आहे ते पक्षकारांच्यासाठी आहे.
साहेबांना थाटात कोणीतरी सलाम करावा ह्याच्यासाठी कोर्ट नाही. साहेबांना नोकरी मिळावी, स्टाफला नोकरी मिळावी, वकिलांना काम मिळावं ह्याच्यासाठी कोर्ट नाही. कोर्ट आहे ते लिटिगंटसाठी. आणि बऱ्याच जणांना लिटिगंट व्हावं लागतं. मी सुद्धा 17 वर्ष एक लिटिगंट होतो. 2002 साली दावा दाखल केला माझा आणि 2017 साली आमच्या दाव्याचा कॉम्प्रोमाइज होऊन आम्हाला 19,000 रुपये नुकसान भरपाई दिली आणि त्यांनी कॉम्प्रोमाइज करून मिटवलं. म्हणजे मी सुद्धा डिस्ट्रिक्ट जज झाल्यानंतर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश झाल्यानंतर लिटिगेशन संपलं. तर हा न्यायाच्या ह्याच्यावरचा अत्यंत काळा डाग आहे, डिले होणं, उशीर होणं. तो आपल्याला सगळ्यांना स्वप्रयत्नातनं आपल्याला तो कमीत कमी कसा डिले होईल, कमीत कमी वेळेत कसा न्याय देता येईल हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे पक्षकारांसाठी कोर्ट आहे म्हणून बाकीच्या कोणीसुद्धा ॲड करायची नाही. मी आमच्या न्यायाधीश मंडळीला पण सांगतो. आम्ही पुण्यामध्ये काम करत असताना 6 वेळा लोक अदालत पहिलं आल्यानंतर मला एका अशा वरिष्ठ न्यायाधीशांनी, जसे आता बोरकर साहेब आहेत तसे, त्यांनी विचारलं हे कसं काय तुम्ही केलं. म्हणजे काय नाही, मी सगळ्या जजेसला फुल स्वातंत्र्य दिलं. काय जण इथं बसलेले आहेत तिथं, त्यांना माहीत आहे. म्हटलं कधीच इंटरफेरन्स नाही, तुम्ही सगळं काम करा. त्यांना फक्त एकच सांगतो, पद डोक्यात ठेवायचं नाही. पद IT साठी, टेंब्यासाठी, पावणाऱ्या छाती काढण्यासाठी, वकिलांच्या गुरगुरण्यासाठी, पोलिसांना झापण्यासाठी, पक्षकारांना त्रास देण्यासाठी पद नाही. पद सेवेसाठी, नम्रतेचा दागिना आपल्या गळ्यामध्ये ठेवायचा आणि काम करायचं. या बाबतीत मी तुम्हाला उदाहरण देईल. आमचे नितीन बोरकर साहेब अत्यंत नम्र. आम्ही थोडे तरी अवकळ आहे काम करताना, पण नितीन बोरकर साहेब म्हणजे, मी आणि ते 6 महिने होतो. आम्ही तिघंजण 6 महिने नागपूरला होतो. आम्ही काम पाहिलं त्यांचं. तर बोरकर साहेब म्हणजे अत्यंत नम्रतेनं काम करणार, कोणाला त्रास देणे नाही, काय नाही. जिथं पाहिजे तिथं चिकित्सा करायची लगेच. कारण काय होतं की न्यायाधीशाला हे ज्ञान पाहिजे की आपण गंडवलं जातोय का, कोणी आपल्याला चिटिंग करतोय का, खरं सांगतोय का, व्हेरीफाय करावं लागतं. आणि इथं काय असतं की बऱ्याच जणांना असं वाटतं की नसेल कळत एखाद्या दिवस बघावं, एखादी खोटी अथॉरिटी देऊन किंवा दुसरी अथॉरिटी देऊन वगैरे. तेवढ्यापुरतं आम्हाला, म्हणजे बैलगाडी चालवतो ना, त्याच्या हातात चाबूक असतो, तो सारखाच बैलाला मारत नाही. आम्हाला तेवढी अथॉरिटी दिलेली असते की बाबा आमच्या हातात पावर दिलेली आहे बरं का. तो फक्त बैलापुढं असं उगारतो किंवा बैलाला माहीत असतं की मालकाच्या हातात चाबूक आहे, आपलं पळालं पाहिजे. तेवढ्या कारणापुरतंच आमच्या हातात सत्ता दिलेली आहे. नाहीतर अदरवाईज आम्ही बारचंच प्रोडक्शन आहे. जर आम्ही चुकत असेल तर बारचा पण त्यात दोष आहे. जर आम्ही बरोबर असेल तर त्याचं क्रेडिट बारलाच दिलं पाहिजे असं मी म्हणेन. कारण हे रेसिप्रोकल आहे. रेसिप्रोकल म्हणजे असं की बार जजेसला घडवत असतो आणि जजेस बारला घडवत असतात. आणि हा माझा तर एक्सपिरियन्स आहे आणि ह्या पद्धतीचंच काम फलटणला चालतं, हा मला अनुभव आला. आणि त्यामुळे मी हा विषय तुमच्याकडून, आपण सगळेजण न्याय ह्या कार्यक्रमाला आला आहात ते सगळेजण न्यायाचे सेवक आणि सैनिक आहात, एवढं आपण ध्यानात ठेवावं. आणि त्या दृष्टीनं आपण हा इतिहासाचा क्षण आनंदावा. त्यामुळं आज आपल्याला जो मिळालेला जो क्षण आहे तो कशामुळे मिळाला, त्याच्या स्मरणाकडे जर गेलो आपण, त्याच्या बेसिक बाबीकडे गेलो तर त्याचं बेसिक येतं ते म्हणजे भारताच्या घटनेमध्ये येतं. भारताची जर घटना नसती तर मला वाटत नाही की इथल्या सर्व लोकांना न्याय मिळाला असता. भारताची घटना हे असं झाड आहे की त्याची मुळं म्हणजे आपलं सर्वोच्च न्यायालय आहे. त्याच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, प्रोटेक्टर आहे, हायकोर्ट पण आहे. आणि खरे वितरक, खऱ्या अर्थानं न्यायाचे ज्यांच्या पवित्र हातातनं न्याय जातो ते खरे वितरक हे वकील आहेत. वकिलांच्या हातातनं न्याय जातो पक्षकाराच्याकडं. आम्ही फक्त सह्या करून देऊन पुढं सरकवणारे आहेत. त्यामुळे वकिलांनी ध्यानात ठेवावं की आपल्या हातातनं पवित्र काम होत आहे न्यायाचं. न्यायाइतकं पवित्र काम दुसरं कुठलं असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे भारतीय घटनेची ह्या झाडाला आलेली फळं असतील, फुलं असतील, फांद्या असतील, त्या ज्याला अपेक्षित आहेत त्याला देण्याचं काम आपण करत आहोत. आणि ते जे स्वप्न होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कमिटीचं की ह्या समाजामध्ये समता आणि न्याय हा व्यवस्थित प्रस्थापित झाला पाहिजे, तर ते स्वप्न आज पूर्ण होताना दिसतंय. आणि त्याचंच फळ म्हणजे आजचं हे उद्घाटन होतं आहे. आणि एवढ्या भव्य सोहळ्यामध्ये एकाच वेळेस मुंबई उच्च न्यायालयाचे 5 न्यायमूर्ती येतात, 2 बार काउन्सिलर येत आहेत, सातारा जिल्हा बारचे अध्यक्ष सयाजीराव घाडगे आलेले आहेत, आपल्या पाटणवरून मोरे आलेले आहेत अध्यक्ष, खंडाळ्याचे अध्यक्ष आलेले आहेत. आपल्या फलटण बारच्या अध्यक्षांनी तर मला एका पाठोपाठ एक फोनवरनं सारखं तुमची मला उपस्थिती पाहिजे म्हणलं.
मी पण म्हणलं परभणीचा गार्डियन जज आहे, तिथं पण मला कार्यक्रम शनिवारी मी कसा पोचणार ते काय सांगू नका, तुम्ही रात्रभर प्रवास करा, काय पण करा, पण याच. पण योगायोग चांगला होता. वाघमारे साहेबांचा फोन आला, सर आपल्याला यायचं आहे म्हणून. मी मग पाटील साहेबांचं आमचं आणि बोलणं झालं. म्हणलं बाबा यायचं का आम्ही? ते म्हणले यायलाच पाहिजे म्हणले. हे सगळेजण आम्ही एका कार्यक्रमात भेटलो. ते म्हणले यायचं, तुम्हाला यायलाच लागेल. मला वाटलं आपण एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये एन्करेजमेंट कशाला करावं, एन्करेजमेंटवर मी मगाशी बोलू. पण ते म्हणले नाही तुम्ही आमचे बंधू आहात, तुम्ही यायला पाहिजे म्हणून. मी त्यांची परवानगी घेतली. तर लिटिगेशनचा जन्म कुठं होतो तर ते बघितलं तर तो स्वार्थात होतो किंवा गैरसमजात नव्हतो. गैरसमज कसा दूर करायचा ह्याच्यासाठी आपण विशेष प्रयत्न आपलं विधी सेवा प्राधिकरण करत असतं. तर त्याच्यामध्ये पण आपण सहभाग नोंदवावा. आणि कुठल्या क्षणाला आपण पण लिटिगंट होऊ त्याचा काय नियम नाही. कुठली परिस्थिती आपल्यावर येईल त्याचा नियम नाही. ह्या पलटणमध्ये अनेक जण न्यायाधीश पण झाले आहेत. त्याच्यापैकी आपल्या इथं उपस्थित असलेले जिल्हा न्यायाधीश शिंगाडे साहेब आहेत, माझे मित्रच आहेत ते. त्याच्यानंतर आमचे ढेकळे साहेब आहेत. इथं दुधेबावी म्हणून गाव आहे, तिथून आलेले एक शिंदे नावाचे सर आहेत. ते सुद्धा मोठं सामाजिक काम करतात, कायद्याचं ह्याचं प्रबोधन करत असतात. तर इथं अनेक बरेच जण, हम्पी मॅडमचं एक नाव घेता येईल, त्या पण चांगलं काम करतात. फलटणवरनं सुद्धा भरपूर चांगले जजेस झाले आहेत. सगळ्यांची नावं मला घेणं शक्य नाही. तर हा जो आजचा जो कार्यक्रम झाला किंवा चाललेला आहे त्याच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की एक असा जसा लाडू बांधला जातो तर त्याच्यामध्ये बरेच घटक असतात. थोडं पीठ असतं, थोडं तेल असतं, थोडा मसाला असतो, साखर असते आणि मग तो लाडू बांधला जातो. तसा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे ज्येष्ठ बंधू नितीन बोरकर साहेब, दुसरे ज्येष्ठ बंधू आमचे पाटील साहेब यांनी फार मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे. तसेच आमचे सहकारी ज्यांच्याबरोबर आम्हाला 2 स्टेशनवर एकत्र काम करायला मिळालं ते वाघमारे साहेब, दुसरे शेटे साहेबांना आम्ही कोल्हापूरला एकत्र होतो. तांबोळी साहेब त्यांच्या नावातच सरदार आहे, सरदारकीप्रमाणे ते काम करतात. ह्या सगळ्या मंडळींनी आणि इथं बसलेले ज्ञात अज्ञात मंडळी खूप चांगलं लाडू बांधण्यासाठीचं काम केलं. अध्यक्ष, त्यांची कार्यकारिणी, अप्रत्यक्ष मदत करणारे आमचे प्रोटोकॉलचे 2 ऑफिसर खूप चांगलं काम करतात, जाधव आणि कांबिरे म्हणून. ह्या सगळ्यांनी, आणखी मला ज्ञात अज्ञात माहीत नाहीत, पण ह्या सगळ्यांनी ते चांगलं काम केलं. पण मला एक आठवण झाली की फलटणची एक चांगली सुकन्या आहे आणि तिला ह्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं का नाही. म्हणून मग आम्ही आमच्या मानकोवर मॅडमना फोन केला की अहो तुम्ही भगिनी म्हणून आहात आणि तुम्ही येणार आहे का नाही. तर त्या म्हणले मी येणार आहे कार्यक्रमाला. फलटणकरांचं वैभव आहे, त्यांनी सुद्धा आज बॉम्बे हायकोर्टचं त्या नेतृत्व करतात, प्रमुख सरकारी वकील म्हणून तिथं काम करतात. त्यांचा पण इथं उल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे. त्यांचे मिस्टर त्यांच्या मागं उभे आहेत, त्यांना सहकार्य करतायत. चांगल्या गोष्टींचा संगम आला की कसं चांगलं होतं त्याचं हे उदाहरण आहे. आणि वाईट गोष्टींचा संगम आला की काय वाईट होतं त्याचं हे उदाहरण. अशी काही उदाहरणं असतात, त्याचं लिटिगेशनच्या रूपानं ते कोर्टात येतं. तर आता एकच आठवण सांगतो आणि थांबतो. मी जेव्हा परभणीला हजर झालो तर तिथं मला एक जिल्हा न्यायाधीश म्हणले की तुमचा सगळा इतिहास आम्हाला कळाला. हो म्हणलं बरोबर आहे, तो इतिहास खरं तर वकील अभ्यास करतात न्यायाधीशांचा, पण म्हणलं तुम्ही पण कसं काय केला. ते म्हणले झाला सहजमध्ये. तर म्हणले तुम्ही एवढे चांगले आहात, प्रॅक्टिस चांगली, कशाला आला आहे ज्युडिशरीमध्ये, तब्येत कशी आहे चांगली. हे बघा म्हणले आमचं शरीर सगळं बिघडलं आहे, अर्धा डझन घाणेरडे आजार झालेत म्हणले, हृदयविकार झाला आहे, डायबिटीस आहे, झोप येत नाही, निद्रानाश आहे, अंग कापतं, पायल्सचा त्रास होतो, इतके त्रास झालेले आहेत म्हणले, तुमची सगळी तब्येत बिघडेल, कशाला ज्युडिशरी जॉईन करताय म्हणले. म्हणलं मी सोडणारच आहे थोड्या दिवसात. नाही म्हणले लगेचच सोडा. म्हणले हे मी पण तुमच्यासारखाच म्हणले तगडा चांगला पैलवान होतो. तेव्हाच माझी दाढी मिशाव आणि 40शीतलं वय म्हटल्यानंतर थोडंसं आणखीन दणकट होतो. तर ते मला म्हणले तुम्ही लवकरात लवकर सोडा म्हणले. तर ते म्हणले तुम्ही इतके बोलके आहात आणि मला कळालं तुम्ही भरपूर बोलता आणि आज बोलत कसे नाही. म्हणलं कसं आहे, पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी माणसं दुखवायची कशी. म्हणजे म्हणले मग तुम्ही आम्हाला दुखवणार का म्हणलं. तर म्हणले बोला तुम्ही. म्हणलं प्रमुख जिल्हा न्यायाधीश बसले, ते बॉस आहेत माझे, पहिलाच दिवस आहे, अजून आताशी ओध घेतली म्हणलं, आपण चेंबर सोडलं नाही त्यांचं, तिथं कुठं टीका करायची नाही बोलाच म्हणले. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं सॉरी म्हटलं, तुम्हाला जे काय अर्धा डझन आजार झाले ते मला होणार नाहीत असा माझा काय दावा नाही, माझं काय शरीर लोखंडाचं बनलेलं नाही. पण म्हटलं हा ताणतणाव येतो कशामुळं.
तर तुम्ही आरोग्य साक्षर नाही म्हणलं, तुम्ही निद्रा साक्षर नाही, तुम्ही व्यायाम साक्षर नाही, तुम्ही अन्न साक्षर नाही, तुम्ही विचार साक्षर नाही, तुम्ही घाबरून विचार करता, तुम्ही स्वतः डायसवर व्यायाम करत नाही. डायसवर व्यायाम करायचा असतो हो म्हणलं, डायसवर भरपूर व्यायाम करायचा असतो म्हणलं, भरपूर प्रकारचे, जवळजवळ 25 प्रकारे पायाच्या मुवमेंट करता येतात. मी त्यांना एका मिनिटात सांगितलं किती प्रकारे पायाच्या मुवमेंट करता येतात, किती वेळा तुम्हाला पाठ मागं करून तुमच्या पाट्याला सरळ करता येतं. तर हे सगळ्यांनी तुम्ही ध्यानात ठेवा की न्यायाधीशांचं काम हे इतकं अवघड काम असतं की अर्धा डझन आजार हे 2-4 वर्षात येऊन चिकटू शकतात, प्रोव्हायडेड जर काळजी घेतली नाही तर एवढी काळजी घ्यावी लागते. तर ह्या दृष्टीनं तुमच्या मनामध्ये न्यायाधीशांच्या विषयीचा विचार असावा आणि कमीत कमी वेळेमध्ये बौद्धिक अत्याचार न करता त्यांच्यापुढं कमीत कमी वेळेमध्ये आपलं काम जितक्या होईल तेवढा सहजपणे संपवावं, अभ्यास करून यावं आणि वेळ त्याच्यामध्ये वाचवावा अशी मी तुम्हाला विनंती करीन. जे आता नवीन वकील आलेले आहेत त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन की लॉ करून तुम्ही इथं आला, तुमचं स्वागत आहे, खूप चांगल्या क्षेत्रामध्ये आला. हे क्षेत्र असं आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स घेतल्यासारखा आहे. शनी आठवडा घ्यायचा आणि आपणच आपल्याला घडवायचं, रोज शिकायला मिळतं, त्यामुळे ताजंतवानं मिळतं. तर त्याच वेळेस ते जिल्हा न्यायाधीश म्हणले आणखीन काहीतरी तुमचा उद्दिष्ट असेल, तुम्ही का आला इथं? म्हणलं सांगतो. म्हणलं मला एका गोष्टीचा शोध घ्यायचा आहे. म्हणलं मला 2 बुद्धीचे प्रकार कळाले, एक तैलबुद्धीचा माणूस आणि दुसरा चर्मबुद्धीचा माणूस. ते म्हणले काय प्रकार आहे हा? म्हणलं तैलबुद्धीचा माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, ही सगळी संत मंडळी किंवा मोठी मंडळी आहे ती सगळे तैलबुद्धीची माणसं. म्हणजे काय म्हणलं परातीत पाणी घ्यायचं, त्यात पाण्यात 1-2 तेलाचे थेंब टाकायचे, लगेच पसरतात. तैलबुद्धीच्या माणसाला लगेच कळतं, त्याचं प्रेडिक्शन परफेक्ट असतं. बघा शिवाजी महाराजांना माहीत होतं शाहिस्ते खान आपल्यावर लगेच हल्ला करणार, मग आपण एका बाजूला बैलांच्या शिंगाला पलिते लावून तिकडं त्याला बोलवू शकतो आणि इकडनं आपण निघू शकतो. ह्याला म्हणायचं प्रेडिक्शन, तैलबुद्धीचं हे उदाहरण. तर मला म्हटलं तैलबुद्धीची माणसं बघायची आहेत नाही ज्युडिशरीमध्ये कशी आहेत, किती आहेत, त्याचा मला अभ्यास करायची म्हणून मी आलो आहे. ते म्हणलेत पण तुम्ही चर्मबुद्धीचं म्हणून काय सांगितलं? म्हणलं चर्मबुद्धी म्हणजे असं की तुम्ही आम्ही. ते म्हणले म्हणजे तुम्ही पण आणि मी पण? म्हणलं हो. म्हणजे काय प्रकार आहे? म्हणलं त्या चप्पल शिवताना, बूट शिवताना चांभार बघितलाय का? म्हणलं हो. तो त्या कातड्यामध्ये 1दा 2दा 3दा आरी घालतो, मग होल पडलं की दोरी होऊन गाठ मारतो. तसं म्हणलं 1दा 2दा 3दा वाचलं, ऐकलं, पाहिलं तर शिकण्याची शक्यता असते, त्याला म्हणायचं चर्मबुद्धीचा माणूस. अरे वा म्हणले, बरं कळालं. म्हणले आता तुम्हाला तैलबुद्धीचं कोण दिसलं तर मला सांगाल का तुम्ही? म्हणलं बरं सांगतो. तर अजून तरी मला कोणी दिसलं नाही, पण दिसलं तर मी तुम्हाला नक्की सांगेन. तर ह्या क्षेत्रामध्ये काम करताना वकील आणि न्यायाधीशांना असं तैल आणि चर्मबुद्धीचे चांगले चांगले आपल्याला प्रसंग येतात, ते बघायला मिळतात. या अनुषंगानं मी एवढंच म्हणेन की एवढी नैतिकता संपलेली आहे आता समाजामध्ये, तर त्याचं पुनर्जीवन करणं जर केलं नाही तर ह्या लिटिगेशन इतकं कोर्टामध्ये येईल किंवा समांतर न्यायव्यवस्था निर्माण होईल. समांतर न्यायव्यवस्था तुम्हाला माहीत आहे, गुंडांच्या हातामध्ये न्यायव्यवस्था जाईल. त्यामुळं आपण सगळ्यांनी ह्या संस्थेमध्ये नैतिकता प्रस्थापित कशी होईल, प्रामाणिकपणानं कसं काम करता येईल, गैरफायदा कसा, वाईट वागायचा प्रसंग आला की वाईट वागायचं नाही एवढं जरी ठरवलं आपण, आणि चांगला वागायचा प्रसंग आला की पटकन चांगलं वागून घ्यायचं एवढं जरी ठरवलं आपण, तरी आपण बऱ्यापैकी कोर्टातलं लिटिगेशन बंद करू. आणि मला त्या दिवशी आनंद होईल ज्या दिवशी कोर्ट बंद पडतील, न्यायाधीशांना काम नाही, वकिलांना काम नाही, सगळी माणसं चांगली वागलेली आहेत, कोर्टात लिटिगेशन नाही, जणू काय कोरोनासारखी परिस्थिती निर्माण झाली, कुणीच घरातनं कोर्टाकडे येत नाही, असा जो दिवस सुदीन येईल, त्यासाठी जो प्रामाणिक त्यागी समाज निर्माण होईल तो दिवस यावा अशी मी याच दिवशी अपेक्षा करतो. आणि आपल्याशी संवाद करताना आणखी एक उल्लेख करायचा राहिला की आता आपले खासदार रणजितसिंह भोसले निंबाळकर बसलेले आहेत, आणखीनही बरेच प्रतिनिधी इथं आलेले असतील, झेडपीचे आले असतील, पंचायत समितीचे आले असतील, काय ग्रामपंचायतचे आले असतील. तर हे सुद्धा न्याय द्यायचंच काम करतात. मी सेक्रेटरी लॉ अँड ज्युडिशरी म्हणून काम केलं तर मी बघितलं, अजितदादांचं काम बघितलं, मुख्यमंत्र्यांचा मी वरिष्ठ विधी सल्लागार होतो महाराष्ट्राचा, त्यांचं काम बघितलं. मला रोज सल्ला द्यावा लागायचा, एका दिवसात 22 मीटिंग आम्ही अटेंड करायचो. ते सुद्धा न्याय द्यायचंच काम करतात. खूप सुंदर कागदपत्र घेतात, वाचतात, त्याचा दोन्ही बाजूचा विचार करतात. फक्त तिथं पुराव्याचा कायदा लागू नसतो आणि आपल्याकडे पुराव्याच्या कायद्यामुळं थोडा उशीर लागतो, कारण आपल्याकडे घासून पुसून न्याय होतो.
आणि तिकडं काय होतं, सामाजिक न्याय होतो. तर खूप चांगलं काम करतात. तर ह्या निमित्तानं मला एवढंच म्हणायचं आहे की आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री अजितदादा आहेत, त्यांचंसुद्धा ह्या उपक्रमाला, ह्या कोर्टाला सगळेच आमदार, खासदार, मंत्री, फलटणचे किंवा पूर्ण ह्याच्यातले जे आहेत त्या सगळ्यांचं सहकार्य लाभल्याशिवाय हा लाडू बांधला जाऊ शकत नाही. मी त्यांचंसुद्धा विशेष अभिनंदन करतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली जे महाराष्ट्र शासन आहे ते मोठ्या प्रमाणात ज्युडिशरीला किंवा आपल्या न्यायक्षेत्राला लागणाऱ्या सगळ्या बाबींची पूर्तता करत असतं. अजिबात कुठेही हायगय होत नाही. असा आम्हाला अनेक वेळा चांगले अनुभव आलेले आहेत. त्यांचंही या निमित्तानं आभार मानतो. आणि सातारचा म्हणून मला आपण सगळ्यांनी, विशेषतः अध्यक्षांनी बोलवलं आणि आमचे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष आहेत, त्यांनी बोलण्याची संधी दिली. आपल्या सगळ्यांनी मला ऐकून घेतलं. वेळेची मर्यादा आहे. आपण सगळेजण एका जागेवर बसलेला आहे. बरोबर 12च्या पुढची वेळ होऊन गेलेली आहे आणि अशा वेळेस बौद्धिक अत्याचार करणं योग्य होणार नाही. ह्याची दखल घेऊन तुम्हाला पण माझ्या वागण्यातनं न्याय मिळाला पाहिजे असा विचार करून मी थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय न्यायमूर्ती नितीन बोरकर साहेब, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय मुख्य अतिथी माननीय न्यायमूर्ती अनिल पानसारे साहेब, कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी माननीय न्यायमूर्ती RS पाटील साहेब, माननीय न्यायमूर्ती संजय देशमुख साहेब, तसेच माननीय न्यायमूर्ती रणजित सिंग भोसले साहेब, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी चेअरमन ॲडव्होकेट कोंडे देशमुख साहेब, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य वसंतराव भोसले साहेब ॲडव्होकेट, तसंच मंचावर उपस्थित फलटण बारचे अध्यक्ष नितीन जाधव साहेब, इथे उपस्थित शासकीय कार्यालयाचे सर्व प्रमुख आणि न्यायमूर्तींचे ज्या बेटर हाफ आहेत सर, मिसेस RS पाटील मॅडम, मिसेस पानसारे मॅडम, मिसेस देशमुख मॅडम, मिसेस भोसले मॅडम, उपस्थित सर्व माझे न्यायिक अधिकारी आहेत सातारा जिल्ह्याचे आणि इथले सर्व उपस्थित बारचे अध्यक्ष, तालुका बारचे अध्यक्ष, सातारा बारचे अध्यक्ष गाडगे साहेब व सर्व उपस्थित फलटणचे नागरिक, सर्व पक्षकार मंडळी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचा कार्यक्रम हा फलटण येथील नागरिकांसाठी, विशेष म्हणजे पक्षकारांसाठी आणि वकिलांसाठी ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण आहे. आज खऱ्या अर्थाने इथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या भव्य अशा सोहळ्याचं उद्घाटन झालं आहे. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर याचं उद्घाटन झालं आहे. आता बरेचशा वक्त्यांनी सांगितलं की येथील दुर्बल घटक असो किंवा वकील संघ असो, स्त्री पक्षकार, विकलांग पक्षकार किंवा इतर कुठल्याही पक्षकारांना 70 ते 75 किलोमीटर सातारा इथे जावं लागत होतं. परंतु आज या न्यायालयाचं उद्घाटन झालं आणि निर्माण झालं तर आजपासून उद्यापासून त्यांना सगळ्यांना इथे न्याय मिळणं सोपं होणार आहे. आजच्या प्रसंगी मला हे सांगणं गरजेचं वाटते की सातारा इथे 2045 प्रलंबित प्रकरणे होती जी वर्ग करण्यात आली दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर येते आणि त्या सर्व केसेससाठी
नोटिफिकेशन जेव्हापासनं आलं तेव्हापासनं सतत न्यायिक अधिकारी, फलटण येथील न्यायिक अधिकारी आणि सातारा येथील न्यायिक अधिकारी तसेच स्टाफ, कम्प्युटर स्टाफ यांनी 2-3 दिवस कंटिन्यू मेहनत करून त्या सगळ्या केसेस 2 ते 3 दिवसात 2045 केसेस त्या सगळ्या ट्रान्सफर करून आणि फलटण न्यायालयात रिसीव करून त्या सगळ्या केसेस फिजिकली सगळ्या केसेस आणून उद्यापासून डेली बोर्ड आणि कॉज लिस्ट ते काढलेलं आहे आणि उद्यापासून 16 तारखेपासून 16/2 इथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर हे पक्षकारांसाठी आणि वकिलांसाठी सुरू होणार आहे. यासाठी खरोखरच हे प्रशंसनीय आहे आणि सगळ्यांसाठी हे चांगली गोष्ट आहे. कारण की आपण बघतोय की न्यायालय स्थापन होणं आणि त्याचं खऱ्या अर्थाने त्याचं सुरू होणं हे खूप अवलंबून असतं आणि त्याच्यासाठी खरोखर दिवसरात प्रयत्न केलेले सर्व स्टाफने त्यांचं मी मनापासून आभार मानतो. तसेच ह्या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर हे बरेच वर्षापासून अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालयासाठी वकील संघ, फलटण वकील संघ सातत्याने आणि चिकाटीने प्रयत्न करत होता आणि त्यांना शेवटी 2024मध्ये माझ्या माहितीप्रमाणे अतिरिक्त सत्र न्यायालय इथे आलं. परंतु इथल्या वकील संघाने आपला हे सोडलं नाही आणि सातत्याने ते प्रयत्न करत होते आणि मला भेटणं, मी तर आता आलो, मी आवर्जून सांगू इच्छितो की माझ्या अगोदर जे प्रमुख जिल्हा न्यायाधीश होते कोसमकर मॅडम असो की त्यांच्या अगोदर जे काही त्यांनीसुद्धा भरपूर प्रयत्न केले आणि माननीय उच्च न्यायालयाने ह्या सगळ्या गोष्टी आणि आपले पालक न्यायमूर्तींना जेव्हाही सांगितलं तर ते कधीही नाही म्हणत तुम्ही सांगा, आम्ही नेहमी तयार आहे. कुठल्याही कामासाठी आपल्या सातारा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती आहेत NR बोरकर साहेब असो की RS पाटील साहेब असो हे कधी तयार असतात. आणि खऱ्या अर्थाने आज मला सांगायचं आहे की तारीख फिक्स करताना ही 14 तारीख निश्चित झाली होती, परंतु नंतर ते 15 तारीख झाली आणि आजच्या शिवरात्रीच्या याच्यावर आज न्यायालयाचं भव्य उद्घाटन झालं. हे फलटण येथील नागरिकांना खरोखरच चांगली गोष्ट आहे. आणि परत अजून एक गोष्ट मला हे सांगायची आहे की इथला वकील संघ आम्ही सतत ते भेटायला यायचे. साहेब केव्हा झालं आहे, मला आठवतं की न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले साहेबांचा सत्कार ठेवला होता तेव्हा मी आलो होतो. तर तेव्हा पण मला विचारणा झाली होती. मी म्हटलं की आता प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, स्टाफची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, त्यांना बजेटरी होईल, पण लवकरात लवकर आपण सुरुवात करू दिवाणी न्यायालय वरिष्ठाचं. आणि खऱ्या अर्थाने आज तो स्वप्न फलटण नागरिकांचं स्वप्न पूर्ण झालं असं मला वाटते. परंतु खऱ्या अर्थाने तेव्हाच स्वप्न पूर्ण होईल की जेव्हा ह्या फलटण येथील नागरिकांना त्यांचं न्याय मिळेल, न्यायालयात कामकाज सुरळीतरित्या सुरू राहील आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल. तेव्हा खऱ्या अर्थाने ह्या न्यायालयाची स्थापना झाली असं मनापासून वाटते. तसंच अजून एक विशेष मी जर का हे उल्लेख केलं नाही तर मला वाटते की हे खरं ठरणार नाही की मी भाषण देत असताना वकील संघाने मी असो की डिस्ट्रिक्ट जज भोसले पाटील साहेबांनी जेव्हा स्टाफ इथे 24चा स्टाफ दिला होता, 24 लोकांचा, एक सुपरिटेंडेंट, 2 AS असे मिळून सिनियर क्लर्क 2 असे 24 जणांचा स्टाफ होता. आणि त्या स्टाफला बसायसाठी जेव्हा न्यायालयाचं तर हे झालं होतं स्थापना परंतु स्टाफसाठी जागा नव्हती. तर वकील संघाचे अध्यक्ष जाधव साहेबांना मी म्हटलं की आणि भोसले पाटील साहेबांनी डिस्ट्रिक्ट जज म्हणून इथले फलटणचे त्यांनी म्हटलं की हे आपल्याला जे बार रूम आहे तुमची ते रिकामी करावी लागेल. तर मला संध्याकाळी दुपारी ह्या गोष्टी झाल्या आणि संध्याकाळी त्या सगळ्या वकील संघांनी ती खोली रिकामी केली आणि
त्या स्टाफसाठी बसण्यासाठी ती जागा दिली. त्यांचं एवढंच म्हणणं होतं की साहेब आम्ही बाहेर बसूया, आम्ही कुठेतरी ॲडजस्ट करू, परंतु आम्हाला न्यायालय हवं आहे. तर ह्या फलटण खरोखरच कौतुकास्पद आहे असं मी समजतो. तसेच या फलटण न्यायालयात विशेष ई सेवा आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सर्व फॅसिलिटीज, नवीन फर्निचर देण्यात आलं आहे. तर त्याचा पुरेसा उपयोग व्हायला पाहिजे आणि स्टाफसाठी पण सगळ्या फॅसिलिटीज, पक्षकारांसाठी पण मी ॲज अ प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज म्हणून करण्याचा प्रयत्न केला. ते खऱ्या अर्थाने ते न्यायालय सुरू होईल आणि कामकाज उद्यापासून सुरू होईल. कारण की डेली बोर्ड निघालेला आहे. आज मी लॉर्डशिपला तिथे डायसमध्ये येताना सांगितलं की 16/2/2026चा बोर्ड निघालेला आहे CISमध्ये फिट करून आणि 67 केसेस त्या बोर्डवर आहेत. तो उद्यापासून तो न्यायालय सुरू होईल आणि कामकाज सुरू होईल. या न्यायालयाचा सुरू होणे आणि स्थापन होणे आणि आजचं उद्घाटनासाठी ज्या लोकांनी इथे PWDचे अधिकारी असो किंवा न्यायिक अधिकारी असो, स्टाफ असो, ह्या सर्वांनी जो योगदान दिलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच फलटणवासियांसाठी, इथल्या नागरिकांसाठी, पक्षकारांना आणि नव्याने रुजू झालेले SP सय्यद साहेब सिनियर डिव्हिजन यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फलटणला आज वरिष्ठ सर दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन होतं आहे. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर साहेब, आदरणीय न्यायमूर्ती पानसरे साहेब, आदरणीय न्यायमूर्ती पाटील साहेब, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, खरं तर या मंचावर आदरणीय न्यायमूर्ती देशमुख साहेब, तसंच फलटण तालुक्यातील आदरणीय जे आता नुकतेच आपल्या उच्च न्यायालयापदी नियुक्त झालेले आदरणीय न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले, बार काउन्सिलमधील माझे सहकारी आदरणीय कोंडे देशमुख, या बारचे अध्यक्ष, तसेच सातारा जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश वाघमारे साहेब, सातारा जिल्ह्याचे DJ1 शेटे साहेब, फलटणमधील प्रमुख जिल्हा न्यायाधीश पाटील भोसले साहेब, याचबरोबर सातारा जिल्ह्यातून आलेले, त्याचप्रमाणे या भूमीचे सुपुत्र जे न्यायाधीश म्हणून अनेक ठिकाणी काम करत आहेत, ते आज आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ते सर्व न्यायाधीश, या प्रसंगाने उपस्थित असलेले सातारा जिल्ह्यातून आलेले सर्व अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, सर्व वकील मित्र, बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज फलटणचं स्वप्न पूर्ण झालं. वरिष्ठ न्यायालय स्तर इथं सुरू झाल्याचं जे काही स्वप्न पाहिलं होतं आणि बरेच वर्ष त्यासाठी प्रयत्न चालू होते. गेल्या 1.5 वर्षापूर्वी जिल्हा न्यायाधीश साहेबांचं इथं एक सुरू झालं आणि तिथून मग प्रवास पुढं सिनियर डिव्हिजन लवकरात लवकर इथं कसं येईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारे इथला प्रत्येक वकील झटत होता, झगडत होता. त्यांच्या माध्यमातून झगडत होता. शासकीय पातळीवर सुद्धा जी काही मदत हवी आहे त्यासाठी इथल्या राजकीय मंडळींच्या मागे त्यांचा पाठपुरावा होता. या सगळ्या, जसं आपण म्हणतो की आता डिसेंट्रलायझेशन ऑफ ज्युडिशियल वर्कची आवश्यकता आहे. न्याय आपल्या दारी अगदी आपण ॲम्ब्युलन्समधून सॉरी टू से आपण अगदी मोबाईल व्हेकलमधून न्याय आपल्या दारी पोहोचवतो आहे.
आणि मग अशा परिस्थितीत फलटणसारख्या ठिकाणी एका मोठ्या शहरामध्ये जिथे प्रचंड लिटिगेशन आहे, प्रचंड कामाचा व्याप आहे आणि मग इथून 70 किलोमीटर सातारला जावं लागतं आहे, इथल्या पक्षकाराला 70 किलोमीटर जावं लागतं आहे आणि जेव्हा इथं काम भरपूर आहे, पूर्ण वेळ कोर्ट चालू शकतं आहे, अशा वेळेला इथं कोर्टाची आवश्यकता होती. या जिल्ह्याचा पालक सदस्य म्हणून, बार काउन्सिलचा पालक सदस्य म्हणून बऱ्याच गोष्टींमध्ये वेगवेगळ्या वेळेला आपल्याला ह्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याचं काम बघावं लागतं. त्या दृष्टीने इथं सिनियर डिव्हिजन होत असताना इथले अध्यक्ष असतील, कोणी पदाधिकारी असतील, त्या दृष्टीनं जेव्हा केव्हा माझ्याकडे काही मदत म्हणण्यापेक्षा मी होऊन काही वेळेला फोन करून विचारायला कुठपर्यंत आलं आहे, काय चाललं आहे. कोंडे देशमुख तर असतात तर तिचं आम्ही त्यांना परमनंट चेअरमनच म्हणतो, कारण ते ऑलवेज बार काउन्सिलमध्ये असतात. याच्यामध्ये वकिलांना जेवढा आनंद आहे त्यापेक्षा मी म्हणेन की जास्त आनंद खरं तर इथला लिटिगंट जो आहे, ज्या लिटिगंटसाठी न्यायालय निर्माण झालं आहे त्या लिटिगंटला जास्त आहे. कारण पक्षकाराला न्याय देवता आपल्या घराजवळ येणं, आपल्या दारी येणं हे तितकंच सुलभ आणि लवकर न्याय मिळण्याचं एक साधन तयार होतं. आणि त्या दृष्टीनं इथं जे काही वरिष्ठ न्यायालय निर्माण झालं त्यासाठी या आपले जे पालक न्यायमूर्ती आहेत पाटील साहेब, बोरकर साहेब यांचं तर योगदान मोठं आहेच आहे. पण त्याशिवाय व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांपैकी 3 न्यायाधीश या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि त्या सुपुत्राचाही तेवढाच मुलाचा वाटा ह्या सगळ्यात. पानसरी साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत, रणजितसिंह भोसले साहेब आहेत, हे तिघंही या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. मग अशी उल्लेख केला अध्यक्षाने की या जिल्ह्यातून आय थिंक पाटील भोसले साहेबांनी उल्लेख केला की या जिल्ह्यातून अनेक लोक किंवा या भूमी, पवित्र भूमी या ऐतिहासिक भूमीमधून वरती गेलेले आहेत किंवा न्याय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करत आहेत. या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी इथं जे स्वप्न होतं ते आज खऱ्या अर्थानं पूर्ण झालं आहे. आणि मग आपण असं म्हणूया की आता इथं येणाऱ्या प्रत्येकाला योग्य लवकरात लवकर काम कसं होईल आणि त्यासाठी खरं तर ज्युडिशियल अधिकारी त्याचबरोबर आमचा वकील वर्ग या दोघांची जबाबदारी तितकी जास्त वाढली की ज्या उद्देशानं इथं कोर्ट आले तो उद्देश सफल व्हायचा असेल तर वकील वर्गाला अटेंटिव्ह राहून कोर्टासमोर जाऊन आपलं काम वेळेत पूर्ण करावं लागेल, तरच खऱ्या अर्थानं आपण इथल्या पक्षकाराला न्याय दिला असं होईल. त्यामुळं मी या प्रसंगी इथं आता नुकतेच रुजू होणार आहेत सय्यद साहेब, त्यांना आश्वासित करू इच्छितो की नक्की तुमच्यापुढे चांगलं काम चालेल आणि आमच्या सातारा जिल्ह्याचा काम करण्याचा जो काही एकंदरीतच सगळ्या कोर्टांमध्ये काम व्यवस्थित आणि खूप छान चालतं. पुन्हा एकदा मी खरं तर आता कोंडे देशमुख म्हणले किंवा सगळ्याच आम्हाला वक्त्यांना 5-5 मिनटं दिली आहेत, बरंच काही सांगता येण्यासारखं आहे. परंतु या सातारा जिल्ह्याचा एक भूमिपुत्र म्हणून आपल्याला आणि आपणा सर्वांना आश्वासित करतो की आमचा वकील वर्ग इथं न्यायदानाच्या कामामध्ये ज्युडिशियल ऑफिसरना, न्यायिक अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करेल आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना या वरिष्ठ न्यायालयाच्या शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फलटण जिल्हा सातारा येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे नामदार जस्टिस NR बोरकर साहेब आणि जस्टिस पानसरे साहेब, जस्टिस RS पाटील, ऑनरेबल जस्टिस SA देशमुख, जस्टिस RR भोसले यांच्या हस्ते आज पार पडलेला आहे. अतिशय दिमागदार सोहळा हा आज आपण सर्वांच्या नजरेसमोर आज या न्यायालयाचं उद्घाटन झालं. मला या ठिकाणी आज व्यासपीठावर माझे बार काउन्सिलमधील सहकारी वसंतराव भोसले आणि ज्यावेळेस हे सगळं उद्घाटन व्हायच्या अगोदर ज्यावेळेस या न्यायालयाची मागणी चालू होती त्यावेळेस प्रामुख्याने
या सातारा जिल्ह्याचे पीडीजे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज वाघमारे साहेब आणि फलटण न्यायालयाचे भोसले साहेब यांच्यामध्ये संवाद चालू होता. त्यावेळेस फलटण वकील संघाची एक टीम मुंबई उच्च न्यायालयामध्ये या फलटणचं वरिष्ठ स्तर असं न्यायालयाची उद्घाटन करायचं आहे, परंतु त्याच्यासाठी नॉर्म्स कंप्लीट नव्हते. परंतु तिथून ज्यावेळेस आम्ही जस्टिस बोरकर साहेबांच्या चेंबरमधून भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं नॉर्म्स कंप्लीट असेल तर मी संध्याकाळपर्यंत टाईम देतो आणि डेट देतो. त्यामुळं यांची मला वाटतं भोसले साहेबांशी फोनवरून चर्चा चालायची, मोबाईलवरून ते सांगायचे की आज काय होतं आहे, संध्याकाळी तुम्हाला जर जागा नसेल तर वकील संघ आपली जी काय बाररूम आहे ती खाली करून द्यायला तयार आहे. इथपर्यंत यांनी संमती दर्शवली, परंतु ती काय वेळ आलेली नाही. त्यातूनही मार्ग काढला. भोसले साहेब त्यांनी पीडीजे वाघमारे साहेबांशी संपर्क साधला आणि संध्याकाळी साधारण 5 वाजता बोरकर साहेब आणि नंतर पाटील साहेब दोघांनीही संमती दिली आणि आजचा दिवस हा फायनल केला. त्या दिवशी आपण या वरिष्ठ स्तर न्यायालयाचं उद्घाटन करू आणि या न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी आज या फलटण नगरीचे 3 सुपुत्र, दोन सुपुत्र आणि एक सातारा जिल्ह्याचे सुपुत्र देशमुख साहेब, पानसरे साहेब आणि भोसले साहेब हे या उद्घाटनाला आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. खरं तर ते गेस्ट नाही आहेत, त्यांनी ते होस्टच आहेत. कारण त्यांनी खरोखर जे पालक जज आहेत त्यांचं वेलकम केलेलं आहे. मला रात्रीच निरोप मिळाला की खूप चांगल्या प्रकारे फलटणमधली जी संस्कृती आहे ती जपलेली आहे. मला ज्या वेळेस फलटण बारचा प्रश्न येतो त्यावेळेस फलटण बारमधून इथले मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करणारे माझे कलीग विश्वनाथ टाळकुटे, मिलिंद देशमुख, नंतर अभिजित कदम, ॲडव्होकेट जाधव हे सतत प्रयत्नशील असतात. परंतु आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये आमच्या चीफ पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून ज्या काम करत आहेत त्या मानकुवर देशमुख आज या कार्यक्रमालाही उपस्थित आहेत आणि त्याही नेहमी ज्या वेळेस फलटणला काही प्रॉब्लेम असेल त्यावेळेस नेहमी माझ्याबरोबर, मी तर 2010 पासून फलटण बारशी जोडला गेलेलो आहे. 2010मध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा बार काउन्सिलची इलेक्शन कॉन्टेस्ट केली त्यावेळेस फलटण बारच्या जे वकील आहेत त्यांनी भरभरून प्रेम केलं. तसं 2019ला सुद्धा त्याच पद्धतीनं. आता मला एवढंच सांगायचं आहे की फलटण बार एवढा अतिशय चांगल्या प्रकारे काम कसं करतो, कारण त्यांची एक फलटण काम करते वेळीची एक पद्धत आहे की बार आणि बेंच हे जे रिलेशन आहे ते कसं जपलं पाहिजे. कारण त्यांच्या एकही मला वाटतं 2010 पासून ते 2025 आता 26 चालू आहे, एकही जजेस विरुद्ध त्यांची तक्रार आलेली नाही. कारण जज असो किंवा एक आपला कलिग असो, कारण ज्यावेळेस प्रोफेशनल इथिक्स असतात, ड्युटी टुवर्ड्स कोर्ट, ड्युटी टुवर्ड्स कलिग, ड्युटी टुवर्ड्स अपोनंट, नंतर आपल्या क्लायंटबरोबर अशा प्रकारचं नातं ही फलटण बारमधल्या वकिलांनी चांगल्या प्रकारे जपलेलं आहे. आता ज्यावेळेस या न्यायालयाचं उद्घाटन झालं आहे, या न्यायालयामध्ये एकच मला सांगायचं आहे की इथून जो न्यायाच्या प्रतीक्षेत असलेला जो ग्राहक वर्ग तो आज सातारला न जाता त्यांना या फलटण नगरीमध्ये न्याय दिला जाणार आहे. आणि या न्यायदानाच्या कामामध्ये फलटण बार नेहमीच आपल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सहकार्य करतो आणि इथनं पुढे करत राहील याची मला शाश्वती आहे. या ठिकाणी मला आवर्जून 2 उल्लेख करायचे आहेत. आपले जे गार्डियन जज आहेत NR बोरकर साहेब आणि पाटील साहेब यांना मला विनंती करायची की आज एक पाटण बार असोसिएशनच्या वकिलांचं एक शिष्टमंडळ आलेलं आहे, त्यांनासुद्धा सिनियर डिव्हिजनची आवश्यकता आहे. दुसरं आहे ते खंडाळा बार कोर्ट असोसिएशन, त्याचेही प्रतिनिधी इथं आज उपस्थित आहेत. त्यांनीही सांगितलं की आपली भेट घेण्यासाठी दोन्हीही तालुक्यातनं ते शिष्टमंडळ आलेलं आहे. आपण आपला कार्यक्रम संपल्यानंतर मला विनंती आहे की आपण त्यांना एक 5-5 मिनिटाची वेळ दिला तर खूप बरं वाटेल. आणि ते सातारा जिल्ह्याचे आपण पालक न्यायाधीश आणि तसेच पाटील साहेब या ठिकाणी दोघंही अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा सोहळा संपन्न झालेला होतो आहे. आणि अजून आपण सगळ्यांना
जस्टिस बोरकर साहेब, पाटील साहेब, पानसरे साहेब, देशमुख साहेब आणि भोसले साहेब यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात. मी बार काउन्सिलचा सदस्य या नात्याने पुन्हा तुमच्याशी ॲप्रोच होईल आणि वेगवेगळ्या विषयावर पुन्हा एकदा जास्त बोलेन. परंतु 5 मिनटात मला दिली होती तरी मी 6 मिनटं घेतली. पुन्हा एकदा मला या संधी दिली आणि माझा यथोचित सत्कार केल्याबद्दल मी फलटण बार असोसिएशनचा खरोखर आभारी आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. व्यासपीठावर स्थानापन्न असलेले माननीय पालक न्यायमूर्ती श्री नितीन बोरकर साहेब, आपले दुसरे पालक न्यायमूर्ती माननीय राजेश पाटील साहेब, न्यायमूर्ती अनिल पानसरे साहेब, न्यायमूर्ती संजय देशमुख साहेब, न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले साहेब, तसेच आमचे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी चेअरमन ॲडव्होकेट श्री कोंडे देशमुख, तसेच माजी चेअरमन ॲडव्होकेट श्री वसंतराव भोसले यांचं, तसेच व्यासपीठाखाली जे मान्यवर आहेत त्या सर्व मान्यवरांचं मी या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण सर्व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर फलटण या न्यायालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेलो आहोत. त्यामुळं या ठिकाणी आज उपस्थित असलेले सर्व वकील बंधू भगिनी, न्यायाधीश वर्ग, राजकीय सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, पत्रकार, विद्यार्थी मित्र यांचं देखील मी प्रथमतः फलटण वकील संघातर्फे स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी ज्या न्यायालयाचं उद्घाटन केलेलं आहे ते फक्त एखादं कार्यालय उघडलं नाही, तर माझं असं म्हणणं आहे की आपण या ठिकाणी हे न्यायालयाचं उद्घाटन करून सर्वसामान्य माणसाचा हक्काचं संरक्षण करणारा एक आशेचा किरण आपण निर्माण केलेला आहे. आणि त्यामुळं आजचा हा दिवस हा फलटण तालुक्याच्या न्यायालयीन इतिहासातील साहेब एक सुवर्ण दिवस आहे. आणि आज आपण फलटण येथे या न्यायालयाचं उद्घाटन करत असताना न्यायदान प्रक्रियेमधला एक साहेब मैलाचा दगड या ठिकाणी आज आपण ठेवलेला आहे. आणि त्यामुळं या सोहळ्याचं मी फलटण वकील संघाचा अध्यक्ष म्हणून मनोमन स्वागत करत आहे. साहेब, यापूर्वीच या फलटणमध्ये अतिरिक्त जिल्हा न्यायालय स्थापन झालेलं आहे. त्यासाठी आमच्या फलटण वकील संघातील वकिलांनी बरेच दिवस लढा लढलेला होता. आणि हे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन होण्यासाठी या फलटण तालुक्यातल्या वकिलांची देखील बऱ्याच दिवसापासूनची साहेब मागणी होती. त्यासाठी या पूर्वीच्या कार्यकारिणीनं, सध्याच्या कार्यकारिणीनं फलटण वकील संघातील जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सतत पाठपुरावा केला. आणि त्या पाठपुराव्याला आमच्या तालुक्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा सहकार्य केलं. आणि त्यामुळंच यापूर्वी या फलटण येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू झालं. आणि आज आपण या ठिकाणी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हे कोर्ट सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळं ह्या फलटण तालुक्यातील लोकांचं जे स्वप्न आहे, वकिलांचं जे स्वप्न होतं ते आज साहेब प्रत्यक्षात उतरताना आपण पाहत आहोत. साहेब, या फलटण तालुक्यामध्ये यापूर्वी साहेब पक्षकार वकिलांना सातारा येथे न्यायासाठी जावं लागत होतं. आणि साहेब, सातारा हे जे शहर आहे, हे गाव आहे, हे इथून 70 किलोमीटर लांब आहे. आणि त्यामुळं येथील वकिलांना, पक्षकारांना तिकडं जाणं येणं, तिथं काम उरकून परत येणं हे फार साहेब त्रासदायक ठरत होतं. बरेचसे आमच्या वकील संघाचे सदस्य आहेत, बरेचसे पक्षकार आहेत की ज्यांचा साताराहून येताना अपघात झाला, अपघातामध्ये त्यांचं जीवन गमवावं लागलेलं आहे. आणि त्यामुळं आता ही वकिलांची धावपळ या ठिकाणी हे न्यायालय सुरू झाल्यामुळं थांबणार आहे साहेब. आणि त्यामुळं फलटण तालुक्यातल्या जनतेसाठी, वकिलांसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं ह्या न्यायालयाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळण्यास त्याची मदत होणार आहे साहेब. आता
या ठिकाणी मी साहेब आवर्जून सांगू इच्छितो की हे न्यायालय सुरू होण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर आमचे लोकप्रतिनिधी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, तसेच सचिन पाटील साहेब, प्रशासकीय स्तरावर चतुर साहेब असतील, आत्ता कोसमकर साहेब असतील माजी जिल्हा न्यायाधीश, तसेच आत्ताचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश बाघमारे साहेब असतील, यांनी फार मोठे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या या सहकार्यामुळेच आज आपण या ठिकाणी न्यायालयाचं उद्घाटन घेऊ शकलो. आणि म्हणून त्यामुळं साहेब हे न्यायालय सुरू झाल्यामुळं या ठिकाणी त्याचा नक्कीच पक्षकारांना फायदा होणार आहे, पक्षकारांचा वेळ वाचणार आहे, पक्षकारांचा पैसे वाचणार आहेत आणि जलद न्याय मिळण्यास त्याला सगळ्यांनाच मदत होणार आहे. आता या न्यायालयामुळे साहेब या ठिकाणी ज्या केसेस प्रलंबित आहेत त्या लवकरात लवकर निकाली निघतील अशी अपेक्षा मी करतो. या फलटण न्यायालयामध्ये किंवा फलटण येथे जे दिवाणी न्यायालय सुरू होते त्या न्यायालयात जे काही काम होणार आहे ते काम पूर्ण करण्यासाठी किंवा लवकर उरकण्यासाठी साहेब फलटण वकील संघाचा अध्यक्ष या नात्यानं संपूर्ण आम्ही सहकार्य करू हे आम्ही आश्वासन देतो. तसेच या ठिकाणी मी अपेक्षा पण अशी करतो की हे नवीन न्यायालय, नवीन अधिकार क्षेत्र या फलटण तालुक्यामध्ये मिळालेलं आहे, त्यामुळं न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे असं आपण म्हणूया. कारण न्याय केवळ झालाच पाहिजे असं नाही, तर तो होताना दिसला पाहिजे. असं म्हणतात, जस्टिस मस्ट नॉट ओनली बी डन बट मस्ट ऑल्सो बी सीन टू बी डन. आणि ह्या उक्तीप्रमाणे हे न्यायालय न्यायदानाचं पवित्र मंदिर ठरेल असा साहेब मला पूर्ण विश्वास आहे. यानंतर आपल्याला म्हणजे फलटण वकील संघाला एवढं फक्त न्यायालय सुरू होऊन त्याचं कामकाज सुरू होऊन थांबायचं नाही आहे, तर या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा न्यायालय, सिनियर डिव्हिजन आणि कनिष्ठ न्यायालय ही न्यायालय साहेब वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर आम्हाला आता एक प्रशस्त इमारत अशी पाहिजे की ज्या ठिकाणी आमच्या वकिलांची धावपळ थांबेल. अजूनही आम्हाला साहेब दिवाणी कनिष्ठ स्तर, सेशन कोर्ट ह्या वेगवेगळ्या कोर्टात धावपळ करावी लागते. त्यामुळे एक प्रशस्त न्यायालय आम्हाला मिळेल आणि सगळे कोर्ट एका ठिकाणी येतील अशी मी अपेक्षा करतो. आणि त्यासाठी नक्कीच आमच्या इथले लोकप्रतिनिधी आहेत रणजितदादा, त्यांना आम्ही त्रास देणार पुन्हा एकदा की आम्हाला एकत्र एका ठिकाणी चांगली प्रशस्ती इमारत मिळू देत. एवढंच नव्हे तर अजूनही फलटण या ठिकाणी ग्राहक मंच, धर्मदाय आयुक्त, जिल्हा अधीक्षक, सहकार न्यायालय एवढी न्यायालय येणे बाकी आहेत. तर तीसुद्धा आली म्हणजे दादा आपलं जिल्हा होण्याचं स्वप्न पूर्ण होईल आणि त्यासाठी नक्कीच आम्हाला तुम्ही मदत कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुन्हा एकदा हे न्यायालय मंजूर झाल्यापासून प्रत्यक्षात त्याचं कामकाज सुरू होईपर्यंत ज्या ज्या लोकांनी कष्ट घेतले, आम्हाला मदत केली, त्या सर्वांचं फलटण वकील संघातर्फे मी आभार मानतो. नवीन न्यायालय स्थापनेबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. तसेच या न्यायालयाचे पहिले न्यायाधीश म्हणून रुजू होणारे श्री SP सय्यद साहेब, त्यांचं पण आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. एवढं थांबून माझे मी 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वसामान्य माणसाच्या हक्काचे रक्षण करणारा सुस्वागतम. आज फलटण येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ याचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झालं असे माननीय न्यायमूर्ती श्री नितीन आर बोरकर, उच्च न्यायालय मुंबई तथा पालक जज सातारा जिल्हा या कामी आज रोजी उपस्थित आहेत. त्यांचं मी आज रोजी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून या शहराचे सुपुत्र माननीय न्यायमूर्ती श्री अनिल एल पानसरे सर उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आजच्या या अविस्मरणीय कार्यक्रमासाठी
माननीय न्यायमूर्ती राजेश एस पाटील, पालक जज सातारा जिल्हा, माननीय न्यायमूर्ती रणजित सिंह, माननीय न्यायमूर्ती श्री संजय देशमुख उच्च न्यायालय, जे आमच्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, माननीय न्यायमूर्ती श्री रणजित सिंह राजा भोसले, जे आमच्या या फलटण शहराचे सुपुत्र आहेत, या सर्व मुख्य अतिथींचं मी आज रोजी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य श्री व्ही बी कोंडे देशमुख आणि श्री व्ही भोसले साहेब आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री एन एन जाधव, सातारा जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व वकील बंधू भगिनी, पक्षकार, माझे सर्व न्यायिक अधिकारी बंधू भगिनी, सर्व न्यायमूर्तींच्या सुविद्य पत्नी, या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. सर, आजचा हा कार्यक्रम आमच्या दृष्टीनं फार अविस्मरणीय असा आहे. हा फलटण शहराच्या इतिहासामधला एक मैलाचा दगड ठरणार आहे. फलटण शहराला गेल्या 800-900 वर्षाचा इतिहास आहे. फलटण शहराचा उल्लेख चक्रधर स्वामींनी स्थापन केलेल्या महानवपंथाच्या साहित्यापासून आढळून येतो. या शहराचं पहिलं नाव फलस्थान होतं, त्यानंतर त्याचं पालेठाण झालं आणि नंतर हे फलटण असं नाव झालेलं आहे. गेल्या 1000 वर्षापासून या शहरामध्ये अत्यंत सुमधुर आणि सर्व प्रकारची फळं निर्माण होतात आणि म्हणून या शहराला फलटण नाव दिलेलं आहे. या फलटण शहराच्या भूमीनं अनेक थोर कर्तबगार पुरुषांना जन्म दिलेला आहे. हा सातारा जिल्हा जसा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तसंच या सातारा जिल्ह्यातून अनेक न्यायमूर्ती निर्माण झालेले आहेत. फलटण शहरातीलच न्यायमूर्ती बॅरिस्टर राजा भोसले साहेब, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आदरणीय दिलीप भोसले साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय रणजित मोरे साहेब, या सर्वांचं मला आज स्मरण होतं आहे. अशीच ही दैदिप्यमान कारकीर्द आमच्या व्यासपीठावर विराजित असणारे आदरणीय पानसरे साहेब, आदरणीय संजय देशमुख साहेब, आदरणीय रणजित सिंग भोसले साहेब हे चालवत आहेत. या सर्वांचा आम्हाला आज खूप अभिमान वाटतो. सर, फलटणला दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर होण्याची फार गरज होती. काळाच्या ओघात आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीचे पडसाद या शहरामध्ये उलटू लागलेले आहेत. या शहरामध्ये कमेन्ससारखी मल्टीनॅशनल कंपनी आहे, अनेक साखर कारखाने आहेत, दूध संघ आहेत आणि त्याच्या परिणामस्वरूप निरनिराळ्या लिटिगेशनचंही प्रमाण वाढलेलं आहे. आज इकडं न्यायालय स्थापन झाल्यानंतर साताऱ्याहून सुमारे 2013 केसेस आमच्याकडे ट्रान्सफर झालेले आहेत. त्यामुळं हजारो पक्षकार आणि वकील यांना जो न्याय मिळवण्यासाठी साताऱ्याला जावं लागत होतं, तो वेळ, श्रम आणि पैसा याची बचत होणार आहे. त्यामुळं आज आमच्याकडं दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्थापन करण्यासाठी आपण सर्वांनी जे आम्हाला सहकार्य केलं, जे आशीर्वाद दिले, याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आपणा सर्वांचं मी अत्यंत आभार मानतो. या न्यायालयातून इथून पुढं जास्तीत जास्त लोकांना त्वरित न्यायदान मिळेल अशी मी अपेक्षा करतो. तसेच या न्यायालयातून जे पक्षकार ज्यांचे खटले 2012पासून पेंडिंग आहेत, काही लँड ॲक्विजिशन रेफरन्स आहेत ते 2012पासून आहेत, त्या सर्वांना त्वरित न्याय मिळेल अशी मी इथे अपेक्षा व्यक्त करतो. तशी मी आपल्याला ग्वाही देतो. आजच्या रोजी या सर्व साक्षी परमेश्वराला, या फलटण भूमीला पुन्हा एकदा आशीर्वाद द्यावा अशी मी विनंती करतो. मी स्वागतपर भाषणामध्ये एवढंच म्हणेन की या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य घ्यावे. कोणती पुण्याई येती अशी फळाला आणि जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. पुन्हा एकदा या भूमीला मी वंदन करतो, आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि माझं स्वागतपर भाषण संपवतो. जय हिंद. उद्घाटक माननीय न्यायमूर्ती एन आर बोरकर साहेब, उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती सातारा न्यायिक जिल्हा, माननीय प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती श्री ए एल पानसरे,
उच्च न्यायालय मुंबई, माननीय मान्यवर पाहुणे न्यायमूर्ती श्री राजेश एस पाटील साहेब, उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती सातारा नाईक जिल्हा, माननीय न्यायमूर्ती श्री संजय ए देशमुख साहेब, उच्च न्यायालय मुंबई, माननीय न्यायमूर्ती श्री रणजितसिंह भोसले साहेब, उच्च न्यायालय मुंबई, माननीय प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा श्री ए एस वाघमरे साहेब, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन श्री व्ही बी कोंडे देशमुख साहेब, मेंबर श्री व्ही ई भोसले साहेब, फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री एन एन जाधव साहेब, माननीय न्यायमूर्ती साहेबांच्या सर्व सहचारिणी, सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यरत न्यायाधीश, इतर सर्व शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी, उपस्थित पत्रकार बांधव, वकील बंधू भगिनी आणि मान्यवर उपस्थित हो. आभार मानणे हे केवळ औपचारिक कर्तव्य नसून ती आपली संस्कृती आणि माझे आद्य कर्तव्य आहे. या भावनेतून 4 ओळी मी सादर करतो. आभार मानणे हीच आपली परंपरा, आभार मानणे हीच आपली परंपरा, कृतज्ञतेत दडलेला संस्काराचा झरा. ज्यांनी दिली साथ त्यांचे ऋण मानावे, ज्यांनी दिली साथ त्यांचे ऋण मानावे, मनापासून धन्यवाद हेच कर्तव्य समजावे. आज दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर फलटण या न्यायालयाचा उद्घाटन सोहळा अभूतपूर्व असा, ज्यावेळी मंचावर माननीय नामदार उच्च न्यायालयाचे 5 न्यायमूर्ती हजर आहेत, असा न भूतो न भविष्य या शब्दात वर्णावा असा यशस्वीरित्या पार पडला आहे आणि आपण सर्वजण या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार आहोत. या सोहळ्यास आपल्या उपस्थितीने गौरव प्राप्त करून दिल्याबद्दल सर्वप्रथम माननीय उद्घाटक न्यायमूर्ती श्री एन आर बोरकर साहेबांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच माननीय प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती श्री ए एल पानसरे साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला न्यायदानाच्या कार्यात नवीन प्रेरणा मिळाली. माननीय न्यायमूर्ती श्री राजेश एस पाटील साहेब, माननीय न्यायमूर्ती श्री संजय देशमुख साहेब आणि माननीय न्यायमूर्ती श्री रणजितसिंह भोसले साहेब यांनी आपल्या अमूल्य उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक ऋणी आहे. माननीय प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री ए एस वाघमरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम साकार झाला, त्यांचे विशेष आभार. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष श्री व्ही बी कोंडे साहेब, मेंबर श्री व्ही ई भोसले साहेब यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून सन्मान वाढविला, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री एन एन जाधव साहेब, तसेच सर्व वकील बंधू भगिनी, इतर तालुक्यातून आलेले सर्व वकील बंधू भगिनी यांचे सहकार्य अत्यंत मोलाचे आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यरत न्यायाधीश, विविध विभागातील जसे की PWD विभाग असेल, पोलीस डिपार्टमेंट असतील, MSCB विभाग असेल, यांचे मी आभार मानतो. आणि मान्यवरांच्या भाषणातून एक गोष्ट कळाली की वेळोवेळी या न्यायालयाच्या परवानगीकरिता जे लोकप्रतिनिधी माननीय खासदार असतील, आमदार साहेब असतील, यांचे जे काही या मदत मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुपरविजन कमिटी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये श्री AM शेट्ये साहेब, जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 सातारा, श्री तांबोळी साहेब, जिल्हा न्यायाधीश सातारा, श्रीमती JS भाटिया, ॲडॉक डिस्ट्रिक्ट जज 1 सातारा, श्री VM कराडकर साहेब, CJM सातारा, श्री DV देसाई रजिस्ट्रार, श्री RR काळे कोर्ट मॅनेजर, तसेच प्रोटोकॉल कमिटी श्री SR तांबोली साहेब, डिस्ट्रिक्ट जज 2 सातारा व त्यांची टीम, फूड कमिटी, टी ब्रेकफास्ट अँड लंच अरेंजमेंट जोशी मॅडम, तसेच स्टेज अँड सिटिंग अरेंजमेंट
श्री आर एस पाटील भोसले साहेब, फलटण येथील सर्व न्यायिक टीम, हॉस्पिटॅलिटी कमिटी, पार्किंग कमिटी, अँकरिंग कमिटी, महत्त्वाचं म्हणजे श्रीमती जी एस भाटिया मॅडम, श्रीमती व्ही पी पाटील मॅडम, आय जी महादेव कोळी साहेब, ॲडव्होकेट निकिता रसाळ, ॲडव्होकेट सागर सस्ते यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. मी सलीम पी सय्यद, जसं की लॉर्डशिप साहेबांनी सांगितलं, उद्यापासून ॲडजमेंट घ्यायचं नाही, आपण नक्कीच काम करून दाखवूया. तर या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो की एक सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन फलटण म्हणून मी सर्वांच्या सहकार्याने या न्यायालयाचे कार्य पारदर्शक, कार्यक्षम आणि जनतेच्या विश्वासास पात्र ठरेल यासाठी सदैव कटिबद्ध राहीन अशी ग्वाही देतो. ज्यांची नावे माझ्या या आभार प्रदर्शनात अनावधानाने राहून गेली असतील त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. शेवटी या कृतज्ञतेच्या भावनेतून मी काही ओळी या ठिकाणी व्यक्त करण्याअगोदर एक गोष्ट राहून गेली माझ्याकडून की माननीय न्यायमूर्ती यांच्या सहचारीणी या ठिकाणी आज हजर झाल्या, त्यांची मी आभार मानतो आणि कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. शेवटी कृतज्ञतेच्या या क्षणी शब्द अपुरे पडतात. आपुलकीच्या प्रत्येक स्पर्शात स्नेह फुलून येतात. ज्यांनी दिली साथ मनापासून त्यांना वंदन करतो. मनपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता करतो. धन्यवाद. जय हिंद.